तर मित्रांनो, मी आहे करण जाधव आणि मी एक साधा माणूस आहे, नाही का, साधा सर्वसामान्य व्यक्ती जो जॉब करतो आणि घरी येतो आणि जे पण आपल्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असतील, जे काय जे पण डेली डेली लाईफ मध्ये एक कॉमन माइंड करतो ना, त्या तसाच आम्ही सगळे आहोत. आणि आम्ही आम्ही का बरं आज हे एक नवीन पॉडकास्ट सुरू करणार आहे, कारण नाही का, की आपले पण व्ह्यू पॉईंट, जे पण एक सामान्य व्यक्ती आहे त्याचे पण व्ह्यू पॉईंट नाही का गव्हर्नमेंट पर्यंत झाला, जे अप्पर मॅनेजमेंट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून आम्ही सगळे इथं एकत्र झालो आहोत आणि आजपासून आम्ही एक नवीन सुरुवात करत आहोत. तर जसं की मी माझ्याबद्दल बोललो, तर तसंच नाही का, मी बाकीच्या गेस्ट बद्दल पण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. तर सुरुवात करूयात अक्षय भाईंपासून. माझं नाव अक्षय आयर आहे. मी पण महाराष्ट्रातच आहे म्हणजे आणि कारण आम्ही सगळे सोबतचेच आहे. तर आज काहीतरी नवीन सुरुवात करतोय म्हणून त्या गोष्टीला सपोर्ट करा आम्हाला. आणि आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे जे महाराष्ट्रात राहणार जे म्हणजे आम्ही जे ग्राउंड लेवलला बघतो, जे प्रॉब्लेम आम्ही फेस करतो, ते प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला सांगू हे पॉडकास्टमधून. आमचा तोच एक मोटिव्ह राहिला आणि जो महाराष्ट्राचे जे आम्ही युवा पिढी, जे युवा जनता जे काय प्रॉब्लेम फेस करतात गव्हर्नमेंटकडनं, कशाकडनं, जे दिसून येत नाही, ना न्यूजमध्ये न दिसून येत, ना कुठून दिसून येत नाही. ते आम्ही इकडून जनतेपर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू शकतो. बाकी बाकी तेवढंच आहे. सौरभ भाई, प्लीज तुमच्याबद्दल सांगा. सौरभ हॅलो, रुकाले. हा, येतो का? बोल ना, बोल. येतोय आवाज. मी पण इथं महाराष्ट्र नाशिकमधून राहणारे आम्ही आणि आम्ही सोबतच सगळे काम करतो. आम्ही आज जी चर्चा करू त्याच्याबद्दल जे काही असेल आमचं सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि आमची प्रत्येकाचं मत मांडायचा प्रयत्न करू ठामपणे. सर्वेश भाई. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सर्वेश रामदास भावसार. मी देखील महाराष्ट्रातूनच आहे, नाशिकमधून. मला नाही वाटत काही अजून एक्स्ट्रा काही जास्त बोलायची गरज आहे आपल्याला, कारण सगळ्यांनी सगळे पॉईंट सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर आपण चालू करूयात. चालेल. तर मित्रांनो, जसं की आपले गेस्टचे आपलं इंट्रोडक्शन झाले आहे, तर आम्ही आज कशाला जमा आहोत, की आम्ही जर आत्ताचे कंडिशन बघतोय महाराष्ट्रात, की बाबा एवढी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे ओव्हरऑल नाही का, आम्ही दोन्ही साईडचे पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपला जो सर्वात पहिला टॉपिक्स आहे, की बाबा जे लँग्वेज वॉर चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर तुमचं काय मत आहे, की असं जे होतंय ते योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? जे पण पॉईंट असतील एकेकाने प्लीज सांगू शकता. मला तर वाटतं पॉइंट तर आहे बरोबर म्हणजे महाराष्ट्रात राहतात म्हणजे तर मराठी यायलाच पाहिजे. पण ती कोणाला लागू होती ही त्याच्यावर डिस्कस करणं मला एक पॉइंट वाटतं, की म्हणजे जर टुरिस्ट वाले असेल तर त्यांना लागू होत नाही. जे इथं 5-6 वर्षापासून बिझनेस करतं ही गोष्ट त्यांना लागू होऊ शकते ना. आज आपण पण जर समजा कुठं पण जात असेल, कुठं धंदा करायला तर आपल्याला तिकडची लँग्वेज येणं गरजेचंच आहे. कारण की तिकडचे लोकांना आपल्याकडनं अट्रॅक्ट करणं, आपल्या दुकानाकडे अट्रॅक्ट करणं, नाही याच्याकडनं आपल्या बिझनेससाठी पण ते एक चांगली गोष्ट राहते. म्हणून मला वाटतं की ती जी हे जे चालू आहे आता आहे, ते योग्यच चालू आहे. पण त्यांनी फक्त कसं करायला पाहिजे, की नाही सगळ्या सगळ्या लोकांना धरायला पाहिजे. म्हणजे कोणी पण आता रस्त्यावर गेलं की त्याला मारहाण करणं, ही चुकीची गोष्ट आहे. पण मला वाटतं की धरायला कोणाला पाहिजे, की ज्यांचा ऑलरेडी इथं बिझनेस सेट आहे. ते इथं धंदा करतात आपल्याकडे. त्यांनी फक्त मराठी बोलायला पाहिजे. नाही त्यांना मराठी जरी येत असेल, पण त्यांना जर कम्फर्टेबल हिंदीमध्ये असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मला तर असं वाटायला पण त्यांना मराठी येत असेल ना, मग काही प्रॉब्लेम नाही. बेसिक म्हणजे जर मी मराठी तर जर यायलाच पाहिजे. बेसिक हा, म्हणजे आपण हां, काय घ्यायला गेलो, मला असं वाटतं हा. की हां, काय विकत घ्यायला गेलो, काय कितीला आहे, काय हा, म्हणजे काय थोडंफार बोलतो कितीला पण आहे काय? नॉर्मल असं बरोबर. नाही एकदम प्रॉपर आलं पाहिजे. मराठी आली पाहिजे, नाही आली पाहिजे याच्यापेक्षा तुम्ही मराठीबद्दल काहीतरी तुमचं आहे म्हणणं. म्हणजे असं हा. नाही की तुम्ही अरे हे काय अशी तशीच आहे असं नका दाखवू. आता खूप हम्म. लोकांचं काय झालंय, हे मराठी जेव्हापासून चालू झालंय महाराष्ट्रातल्या लोकांचं सुद्धा आणि जे बाहेरचे लोक आहेत ज्यांना या गोष्टीपासून थोडं भीती वाटते, त्या दोघे लोकांचा सुद्धा गैरसमज झालेला आहे. हम्म. महाराष्ट्र लोकांना हा. वाटतं की हा. आपण विरुद्ध आहे डायरेक्ट बाहेरच्या लोकांशी, जे युपी बिहार मधले लोक असतात त्यांचे हम्म. विरुद्धच आहे असं वाटतं. पण आपण हा. विरुद्ध त्यांच्याशी विरुद्ध नाही, जे मराठीचा सन्मान नाही करत त्यांच्या विरुद्ध आहे हा. फक्त. हा. बरोबर. म्हणजे आणि जे बाहेर हा बाहेर नेगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे व्ह्यू नाही का, महाराष्ट्राबद्दल निगेटिव्हिटी जाऊ राहिली असं हा म्हणायचं. निगेटिव्हिटी हा. जाऊ राहिली. हा. खूप बरं. लोकांची गैरसमज आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची सुद्धा आणि हम्म. जे बाहेरचे लोक आहेत त्यांचे महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल सुद्धा. हे चुकीची गोष्ट आहे. हा. म्हणजे लोकांना ते हा हा. का चालू झालं हे सगळं तर पॉइंटच माहिती नाही. हा. फक्त म्हणजे विषय काय मराठी होतोय, की नॉर्मल लोकांना माहीतच नाही, की हा कशाबद्दल सुरू झाला. हा आणि तेच. मग आणि अजून एक गोष्ट मी ऍड करू इच्छित आहे, की जसं की नाही का, आपण कोणाला पकडतोय, जे सर्वात खालच्या दर्जाचे लोक, म्हणजे सर्वात खाली जे काम करताय ना, आपण त्यांना जाऊन धरू राहिलो.
म्हणजे म्हणजे आपण नाही का असं सर्वसामान्य व्यक्तींना पकडून राहिले ज्याच्याकडे पॉवर नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल आपलं तिथे एक पॉइंट होतोय. हा, कारण आपण त्यांना जाऊन मारहाण करणं ते तर डेफिनेटली चुकीचंच आहे. पण हा पॉइंट करेक्ट आहे की आपण जिथे अगं जर महाराष्ट्रात राहतोय आपण, तर आपल्याला मराठी आलीच पाहिजे, कारण खूप अवघड भाषा नाही. आणि हा एक्झाम्पल मी माझ्या स्वतःवरून देऊ शकतो, कारण जेव्हा मी महाराष्ट्राचा नाही, माझं नाव जरी करण जाधव असला तरी मी महाराष्ट्राचा नाहीये, मी राहायला कर्नाटकचा आहे. पण मला मराठी येते का? माझ्या मित्रांमुळे. मी प्रयत्न केलं, मी येस. मी केला प्रयत्न की बाबा मला मराठी यायला पाहिजे, कारण मी इथं राहतोय तर इथली भाषा यायला पाहिजे. मी कर्नाटक राहतो, मी तर कर्नाटकाची कन्नड भाषा यायला पाहिजे. जिथं राहतो आपण, जर तिथल्या लोकांशी आपल्याला रोजचं आपलं बोलणं आहे, आपलं त्यांचं काय ना काय आपलं कॉन्टॅक्ट होणार आहे, तर आपल्याला नक्की त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे. हा, पण जबरदस्ती करणं तर डेफिनेटली चुकीचंच आहे. आणि आपण नाही का ज्यांना येत नाही त्यांना प्रोत्साहन पण करायला पाहिजे, आणि प्रत्येक राज्याचे लोक करता पण. हा हा, आणि हे पॉइंट नाही का, जे बाहेरचे लोक आहेत, जे बाहेरून या राज्यात येतात, त्यांनी पण समजून घ्यायलाच पाहिजे. हा. ठीक आहे, तुम्हाला नाही येत मराठी बोलता, ठीक आहे, मान्य आहे. कोणाला असं लगेच कोणती गोष्ट येत नाही. पण तुम्ही काहीतरी प्रयत्न करता आहात त्या गोष्टीसाठी, असं एवढं तरी दाखवलं पाहिजे किंवा जाणीव करून दिली समजलं पाहिजे. पाहिजे. हा, हा ते कसं, याच्यामुळं हा काय मराठी कशाला, मला थोडी गरज आहे, मी कशाला बोलू, अगदी मी तर इकडचा नाहीये, असं उद्धटपणा हा असे नाही. हा उद्धटपणा नाही हा करायचं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. त्या लोकांसाठी मग ते बाकीचे गोष्टी होतात ते त्या लोकांसाठी खरं, हा सगळ्यांसाठी नाही. हा याच्यामुळे काय होतंय आता ना, एक की आपल्या महाराष्ट्रात आता पॉलिटिक्स जास्त सुरू झाली आहे, आणि ज्यांना हा, ऍक्च्युली मराठी चुकीचे शिकवायचं लोक याचा होतं ना, गैरफायदा घेत आहे. ते सोडून नाही का बाकी सगळं होतंय. आणि जे हा, मराठी शिकवायला निघाले त्यांना सुद्धा परफेक्टली मराठीचं काहीच ज्ञान नसतं. बरोबर. सो ते एक आता आहे की बाबा सगळं पॉलिटिक्स खेळतंय याच्यावर आता सध्याची कंडिशन. पॉलिटिक्सच हा जास्त होऊ राहिलं हा आता. हा हा मेन मेन भटकू राहिले ते. हा एक काल परवाचीच गोष्ट, आपला एक बिहारी बांधव होता, तो हम्म. आपल्या याला सपोर्ट करत होता की मराठी बोल, त्याला पोलीस उचलून धरून घेऊन गेले. हा तो म्हणजे धीरे काय, धीरे. एक्झॅक्टली असं होतं. हा. आणि आणि जबरदस्ती करून पण काही फायदा नाही. पण आणि मला काय वाटतं, माझं एक पर्सनल पॉइंट हे याच्यावर, की जर महाराष्ट्रातले जे पण लोक आहेत ना, त्यांनी पण नाही का, ज्याला नॉन मराठी लोक आहे त्यांना पण नाही काय प्रेमाने सांगायचं, किंवा पहिली बार तर आपल्या घरातूनच आपण स्टार्ट करायला पाहिजे. आपल्या पोरांना आपण टाकतो इंग्लिश मिडियम मध्ये आणि आपण बोलतो बाहेरच्यांना की बाबा तुम्ही मराठी शिका. तर ती पण एक चुकीचा पॉइंट आहे. कारण मी खूप ऑब्झर्व केलं आहे की जे महाराष्ट्रात राहतात ते मराठी लोक आहेत, ते जेव्हा दुकानावर शॉपवर जाताना ते मराठीत नाही बोलत. मी ऑब्झर्व ते केलेली गोष्ट बोलतोय, की ते मराठीत नाही हा, बोलत. ते जाऊन नाही का भैया हे देना, भैया वो देना, हा, असं म्हणता. मग बरोबर. तुम्ही तिथे जाऊन मराठीत बोला, तर समोरच्याला झक मारून शिकावंच लागेल. हा माझं म्हणणं आहे, नाही का. मुंबईला तर माझ्या माहिती तरी हा पहिलं तर 80 नाही. ते 90% लोक डायरेक्ट जाऊन हिंदीतच बोलणार. हा एवढं हा म्हणजे आता आम्ही डायरेक्ट. पाहिलेलं आहे, जसं आम्ही जातो मुंबईला पण, की हा भले ट्रेनने जातो, जनरल डब्याने जातो, आम्ही तिकडे लोकलमध्ये पण फिरतो. हम्म पण तिकडे आम्हाला एक गोष्ट दिसती, की तिकडे जाऊन फक्त आपण जरी मराठीत बोललो तरी समोर समोर रिस्पॉन्स आपल्याला हिंदीत देतो, म्हणजे त्यांना आपली मराठी कळती. ऑब्विस आहे. आपण जेव्हा त्यांच्याशी मराठीत बोलतो त्यांना आपली मराठी कळती, पण त्यांना ते बोलत नाही. ते आपल्याला हिंदीमध्येच रिप्लाय देतात. मग तिथं आपल्याला थोडं वाटतं, की आपण चुकतोय नाही तर. नाही नाही नाही. हम्म. आता हा महाराष्ट्राच्या लोकांनी ते पण थोडा अवॉइड करावा, की समोरचा हिंदीत बोलत असेल, त्याला मराठी समजत असेल, तर तुम्ही हा मराठीतच बोला. कारण त्याच्याने काय होईल, हा त्याला पण पहिले नाही का एकदमच आधी लगेच हा व्हायलेंट हा ऍक्शन घ्यायची गरज नाही. एक्झॅक्टली. हम्म म्हणजे पहिले तो ऐकल ऐकल, हळूहळू तो पण शिकल. हा, पण तुम्ही आता तुम्ही पण त्याला जर समजलं की माझा धंदा होत नाहीये कारण मला मराठी येत नाही, तर तो हम्म मराठी शिकणारच आहे ना, किंवा हम्म. ट्राय तर करणारच आहे शिकायचं. एक्झॅक्टली. हम्म. कारण आधी आपण नाही मराठी बोललो आणि आपण डायरेक्ट समोरच्याला बोललो, भाऊ तुला मराठी येत नाही, तू राहूच नको, तर ती चुकीची तेच. गोष्ट आहे. सो ओव्हरऑल आपलं काय म्हणणं आहे, की आपण बाहेरच्या लोकांना आपण जबरदस्ती करण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मराठी बोलण्यासाठी. बरोबर की नाही? बरोबर. बरोबर आहे. आता हं, जे ऍक्च्युअल मध्ये चांगले लोक आहेत, हं. जे बाहेरचे इकडे येऊन राहतात, इकडे येऊन पैसे कमवतात, ते घाबरलेले आहेत. हां, हम्म. खूप. हे ज्या ज्या लोकांना यापासून काही प्रॉब्लेम नाही पाहिजे, काही धोका नाही पाहिजे, ते लोक सुद्धा घाबरलेले आहेत या टॉपिकला, ह्या गोष्टींना, की नाही हम्म. नाही हे मराठी भाषेवरून पॉलिटिक्स चालतंय. पण ते पॉलिटिक्स नाहीये. हां. जे खरं चालू झालंय ना, हे लोकांनी पॉलिटिक्स केलंय त्याचं. एक्झॅक्टली. हम्म. अरे विषय ते काय, मी एक ऑब्झर्व्ह केलं, की प्रत्येक राज्यामध्ये या गोष्टीमुळे काय होतंय ना, की बाहेरचे लोक जर त्या राज्यात म्हणजे नाही का काय मेरिटच्या हिशोबाने जर कामाला आपण लोकांना नाही घेतलं, लँग्वेज आणि तिथल्या लोकलच्या हिशोबाने पण केलं ना, जसं की आता बँगलोरमध्ये जी हालत आहे नाही का, जी आता जी हम्म. कंडिशन आहे, की तिथून कंपनीज नाही का बाहेर शिफ्ट होत आहे. जसं हैदराबादला जाऊ राहिले किंवा गुजरातला जाऊ राहिले. मोस्ट ऑफ दी कंपनी गुजरात आणि हैदराबादला पळत आहे. त्यात हो. कारण नाही का, कोणताही जो एक ओनर असतो किंवा एक बिझनेसमॅन असतो, तो काय विचार करतो, की मला नाही का
अशा जागी राहायचंय किंवा अशा जागी माझी कंपनी स्टॅब्लिश करायची जिथं मला नाही बरोबर. का पॉलिटिकल ताण नको कसला. नाहीये, ताण नको हा महाराष्ट्र. बरोबर. की बाबा एक तुम्ही कंपनी तर स्वतः हा अक्षयने बघितली हा जाताना. हा हा बरोबर. ते त्याच्यामुळं म्हणजे काय होतं की त्याच्यामुळं काय होतं की तिथली जी एक एम्प्लॉयमेंट होती ना ती निघून जाते. मग तिथं अनएम्प्लॉयमेंट सुरू होती. मग आपण परत ते लोक ऍक्च्युली पॉलिटिशियनचं तर काहीच नुकसान नाही होत. होतो ते सामान्य जनतेचा. सामान्य जनतेचं. त्याच्यामुळं नाही का लँग्वेज आणि आपण प्रत्येक वेळेस लँग्वेज जात धर्मावर आपण जर सगळ्यांना पूर्ण देशाला आपण जर विभाजन केलं तर त्याच्याने आपलं ते ब्रिटिशांनी आपल्या आत्ताच्या काळामध्ये काहीच हे नाही म्हणजे डिफरन्स नाही राहणार. बरोबर. मग सगळ्यांनीच थोडा समजून बिमजून घ्यायला पाहिजे. त्यांनी जे बाहेर राज्यातून येतात त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे, की बाबा प्रत्येकाला स्वतःच्या भाषेचा खूप गर्व असतो. त्याचा आपण सन्मान करावा. हे सगळ्या गोष्टींनी नाही का दोन्ही बाजूंनी समजून घ्यायला पाहिजे. जसं मागं पण आपलं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये झालं होतं. ते पण लँग्वेज इश्यूमुळे झालं होतं. सो हा. खूप साऱ्या गोष्टी आहे जे लँग्वेजमुळे आपण परत काय म्हणतोय आपलं डिवाइड होतोय. आपल्या सगळ्यांमध्ये डिवाइड पडते. ते नाही झालं पाहिजे. आपलं 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 काय म्हणतं आपलं लक्ष नाही का आपलं ग्रोथवर झालं राहायला पाहिजे. जसं की मी आता आपण सर्व आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो, तर एवढे मोठे-मोठे खड्डे रस्त्यात आहे. आपण त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. आपण बोलतोय लँग्वेज, जात, माझं धर्म, मी मी ह्या जातीचा, मी या राज्याचा, मी या भाषेचा. सो याच्यामुळं ना आपला खरंच काय आपण केलंय, हे आपलं मेन लॉस होतं. प्रॉब्लेम सोडून याच्यावर हं, जास्त हं. फोकस करायला हां, लावले जनतेला. एक्झॅक्टली. आता आता विसरतोय. आपण हे जे म्हणतो, रिअलिटी आता बघत काही-काही नाही. लोकं कसे म्हणतात, आता हे आता अक्षय अक्षय मनसे जे करते, हां, की बोला. हे पॉलिटिक्ससाठी करतायत असं-तसं, असं हां. लोकांचं म्हणणं आहे. हो, हो. पण एक्झॅक्टली. हं. काही ज्या चांगल्या गोष्टी पण घडल्या आहेत. आता हां. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला 2024 मध्ये पण काहीतरी. हे ऍक्च्युली हा अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला ना, ते लँग्वेज वॉरच्या आधी भेटला होता. हां, हा तो न आधी भेटला. हां, तेच ना, हां. हे ऑक्टोबर नंतर सुरू झालं. 2024 मध्ये एक्झॅक्टली. ते चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. हां. आता मराठी सिनेमा आपल्या कोणत्या याच्यात नाही दाखवायचे. हां, ते हां. सुद्धा मिळवून दिलेलं आहे. अरे हां, ह्या टॉपिकवरून आपण प्रॉपर मला वाटतं चला याच्यावरच सुरू करू आपण. हा टॉपिक पण खूप इंटरेस्टिंग आहे. की कोणता? महाराष्ट्रीयन जो मराठी सिनेमा आहे, तो ऍक्च्युली का मागे राहिला? कारण याच्याबद्दल आपल्याला खूप कमी ज्ञान आहे. बट आपल्याकडे जेवढं पण असेल, आपलं जे जे पण मत असेल तुमचं ते जरूर डेफिनेटली मांडा. की जसं की नाही का मला वाटतं की हिंदी इंडस्ट्रीचा प्रभाव प्रभावामुळे नाही का मराठी इंडस्ट्री खूप खाली दबली गेली आहे नाही का? मला असं वाटतं. तर तिथं ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा, हं, त्याच ते अगदी बॉलिवूडच्या. बरोबर आहे. हं. कारण मी पण आता ऑब्झर्व्ह केलं की हां. बोला अक्षय बोला. आता कसा विषय होतो माहिती आहे का? हं. आता बॉलिवूड आलं मुंबईमध्ये, पण आता बॉलिवूडचा जास्त इन्फ्लुअन्स आहे सगळीकडे मला तर असं वाटतं, की हो. हैदराबाद म्हण, नुकतं महाराष्ट्रात नाही सगळीकडे सगळी पण म्हणजे साऊथ साऊथ आता जास्त करून साऊथचा पण इन्फ्लुअन्स जरा जास्त वाढलेला आहे वाढलं. सगळीकडे. कारण की त्यांचं कंटेंट चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. हं. मराठी पिक्चरचं मला तरी वाटतं, की का बरं एवढं म्हणजे हे होत नाही. मराठीमध्ये सर्वात भारी-भारी पिक्चर आहे. चांगले पिक्चर आहे. पण त्यांना रिकॉग्नाइज नाही भेटत आहे. कारण की लोकं पाहायला जात नाही. लोकांची आता ती हां. मेंटॅलिटी तशी राहिली नाही. की एक्झॅक्टली लोकांना काय वाटतं, की हां. आता एखादं मार्वलचा पिक्चर आला, त्याकडे डीसीचा पिक्चर आला, तो भारी असेल. तो असेल आणि तिकडे एखादा मराठी पिक्चर तर एक साहजिक असे आपल्यासारखा एखादा कोणी व्यक्ती असेल, त्याला जर पहिले मार्वल आवडत असेल, तर मार्वलच जाईल पहिला. ती बरोबर. जी आता मेंटॅलिटी झालेली ना लोकांची, की आता बॉलिवूडचं हे चांगलं, तो मराठी पिक्चर आहे चांगले. त्यांना वाटतं, की चांगले-चांगले पिक्चर आलेले आहे. सैराट सारखे जे गाजून जाते लोक, एखाद्याच तेवढे फक्त लोक जे एखादच गाजतात ते फक्त फक्त पाहायला येतात. जातात. हं. आता पण मग याने मला हे तर सैराटचं नाव घेतलं, त्याच्यावरून एक सांगतो मी. बॉलिवूडचे जे मूव्ही असतात, हं. त्यांचं बजेटच 50 करोड पासून स्टार्ट होतं. बरोबर. आणि अरे जे मराठी मूव्हीज जे बनवतात, त्याचं 3 ते 4-5 असे करोड पासून चालू आहे. आता ही जी सैराट बोलला हा, आता हां, हां. सैराटचं सुद्धा 4 करोडचं त्यांना खर्च लागला होता. आणि हं. त्यांनी 100 करोड पेक्षा पण जास्त कमवले. बरोबर. बरोबर. सर्वेश माझं काय म्हणणं आहे, की मला वाटतं, की जे सदर्न पार्टचे मूव्हीज होते, त्यांच्या पण खूप साऱ्या मूव्हीज ना खूप कमी बजेटमध्ये बनले. आय थिंक त्यांचं कंटेंट त्यांनी नाही का पूर्ण इंडियाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मे बी नाही का ते लवकर पुढे आले आणि त्यांचा कंटेंट आधीपासून पण चांगला होता. जसं की कांतारा मूव्हीचं बजेट नाही का 4 ते 50 कोटी होता. जी की कर्नाटकाच्या हिशोबाने खूप हाय बजेट होती मूव्ही ती. म्हणजे ती सर्वात हायेस्ट बजेट मूव्ही होती. जस्ट त्या टाइपने एक मिनिट थांब. तुझा हां. कॅमेरा कोणती? ब्लर झाला. ब्लर झाला का? हां, ब्लर थोडासा होतोय, ब्लर होतोय. तर आपण बोलत होतो की महाराष्ट्र फिल्म मराठी इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्री. विषय काय होतोय की आपलं महाराष्ट्रीयन सिनेमा आहे थोडा रिस्क घेत नाहीये. रिस्क घेऊन नाही का जसं हां. सदर्न पार्टचे जे मूव्हीज होते त्यांचे बजेट आता बाहुबलीचाच विचार कर की त्याने 250 कोटी बजेट फर्स्ट फिल्मचं ठेवलं. जे की ते एक विचार करायला गेलं तर फक्त ते 2च राज्य आहेत तेलुगू स्टेट्स.
बट त्यांनी खूप मोठा रिस्क घेतला, की बाबा आपण नाही का आपल्याला जायचंय बाहेर आता आपल्याला आपला सिनेमा बाहेरच्या लोकांना दाखव. तर त्या पद्धतीचं हा. पण एक अडचण नाही का मराठी सिनेमा कॉन्टेंट वाईज नाही, बट जे आपण म्हणतो ना क्वालिटी वाईज आपल्याला जायचंय हायर लेवलला, ते रिस्क घेत नाही कोणी. क्वालिटी हेच हा नाही का ते सस्पेन्स ठेवून ठेवलं त्यांनी. स्टार्टिंगच आपलं एकदम छोटं ठेवतं. आता नाही का आपण म्हणतो ते हम्म. घरी आपल्या घरी म्हणतात, ते हा अंथरूण पाहून पाय पसरायचे तेवढंच करतात. अंथरुणाच्या बाहेर हा जातच नाही. अच्छा हा हम्म. तेच एक्झॅक्ट. स्टार्टिंगच आणि 3 ते 5 हा करोड पासून बनायचे करतात. आणि बर दुसरं म्हणजे आपली जी ऑडियन्स आहे, त्यांचा माइंडसेट कसा आहे, हम्म आता खूप मराठी जे लोकं आहेत, ते हम्म प्रेफर करतात हिंदी आणि इंग्लिश बघणं. हा बरोबर तो हा पॉइंट मराठीसोबत हा ते करतात. हां. नाही काय मराठीमध्ये ॲक्शन नाही, मराठीमध्ये ते हा सीजीआयच नाहीये, मराठीमध्ये इफेक्ट्स नाहीये. म्हणजे महाराष्ट्राचे तेच स्वतः लोक बघत नाहीये मराठी फिल्म असं हा एक महाराष्ट्राचे खूप मोठा लोकं ते प्रॉब्लेम. हा सपोर्ट नाही करत आहे. हा म्हणजे हं. हा खूप मोठा प्रॉब्लेम. हा जर पण एक खूप आपण मोठा आपल्या स्वतःच्याच मूवीजला आपण जर सपोर्ट नाही केलं तर ते कसं काय पुढे जाणार. तेच एक तर हम्म. आहे ठीक आहे मराठीचं रिजनली स्ट्राँग आहे. हम्म. बट ते लिमिटेड फक्त महाराष्ट्रापुरताच आहे. हो हम्म. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही पार्ट गोवा आणि कर्नाटकाचं हो कर हम्म. त्याच्यासोबत. बरोबर. आणि बाकी त्यांना रिलीज त्याच्यानंतर पण मग इव्हन महाराष्ट्रामध्ये त्यांना रिलीज मोठा भेटत नाही नाही का असा हां, विषय होतो. तेच महाराष्ट्रामध्ये पण स्क्रीन्स सीरियल जोरात हा चालतात. हा स्क्रीन्स नाही भेटत त्यांना जास्त स्क्रीन हा थिएटरमध्ये स्क्रीन्स पण नाही मराठी भेटत. बरोबर. मूवीजला. स्क्रीन नाही आता भेटत. एखादा सह्यारा पिक्चर जर आला समजा आता तरी तिकडे तो ये रे रे पैसा पण पिक्चर होता तरी वाटतं. पण त्याला पण अरे जसं स्क्रीन्स नसेल भेटले. मला माहिती नाही इन्फॉर्मेशन, पण मला एक आता सह्यारीचं जरी पाहिलं थिएटरमध्ये मी जर बुकिंग करायला गेलतो तरी मीटिंग चालू तुझं घरी. भरपूर भरपूर त्याचे ना शोज होते. म्हणजे आता 12:30चा लगेच 1:30चा होता, लगेच 2:30चा. मग त्याच्याने कळून गेलं की मला वाटतं की अरे रे पैसाला का शो भेटत नसेल. कारण की हो सह्यारी मूवी तर आता जोरात जास्त चालू आहे ना. मला वाटतं हम्म. तिकडे स्क्रीनचा पण विषय असेल मग. आणि खूप तेच आता काहीतरी मध्ये तरी कॉन्ट्रोवर्सी पण झाली वाटतं ते हा स्क्रीन्सवरनं नाही का मराठी पिक्चरला नव्हती भेटत. हा हो. ते मराठी पिक्चरला स्क्रीन खूप कमी भेटतात आता कारण नाही का दर वीकला एक हिंदी मूवी येऊन जाते. एक नवीन मग बॉलिवूड येतो. मग त्यांना स्क्रीन जास्त भेटून जाते जे खूप महाराष्ट्रीयन जे मराठी मूवी. जवळपास जेवढे पण आहेत मल्टिप्लेक्स त्याच्यातले जे प्राईम स्लॉट्स आणि जे स्क्रीन्स असतात ना, हा त्या पूर्ण बॉलिवूड फिल्म्सला ब्लॉक केलेल्या आहेत, पहिली हा गोष्ट. हा हा आणि दुसरं म्हणजे मराठी फिल्म जेव्हा एखादं भेटून पण गेली स्क्रीन, ते हा शोज कसे राहतात फक्त मॉर्निंग शोज पुरता लिमिटेड ठेवतात. हम्म. त्याचं काहीच परत कुठेच एक आणि सिंगल स्क्रीनवर. हा म्हणजे काय असं नाही होतं की की सगळ्या फॅमिली स्क्रीन्सवर. ऑडियन्सला ते बघायला भेटत हां, नाही. ऑडियन्सला भेटायला हा पाहिजे नाही. आणि स्पेशली पुणे, नागपूर सारख्या सिटीमध्ये हम्म अशा गोष्टी होतात. हा एक्झॅक्ट. आणि एक महाराष्ट्राच्या बाहेर झालं अनुभव तर काय वाटत नाही. पण अनुभव महाराष्ट्रातच अशा गोष्टी होतात. आणि अनुभव एक शेअर करायचा आहे मला. म्हणजे आता जस्ट मी लेटेस्ट जो जारण पिक्चर आला होता, आपलाच मराठी पिक्चर होता. हम्म तो मी पाहायला गेलो तर हॉरर हॉरर पिक्चर होता, सगळं ठीक होतं. पण मी ऑडियन्स पाहिली मराठीच होती सगळी. पण हम्म ऑडियन्स पण तेवढा रिस्पॉन्स देत नव्हती. म्हणजे आता ऑडियन्समध्ये चालू होतं कोणाचं काहीतरी वेगळं. कोणी हा स्टोरीकडे पण लक्ष देऊन राहिलं. मला वाटलं आले का बरं ते पिक्चर पाहण्यासाठी का ते घरच्या गोष्टी करण्यासाठी मलाच कळत नव्हतं. आता मी तर पूर्ण मन लावून पाहत होतो हा पिक्चर, की मला एकदम सस्पेन्स आलतं. सस्पेन्स एवढं भारी पिक्चर होतो हॉररमध्ये मराठी जॉनरामध्ये. हा एवढा भारी पिक्चर काढलेला आहे त्यांनी. मला खरंच आवडला तो पिक्चर आणि सस्पेन्स पण एवढा भारी होता, थ्रिलिंग पण होता. पण मग ती ती मजा मला घेता नाही आली, ऑडियन्समुळे पण नाही घेता आली. कारण काय ते इंटरेस्ट नव्हते का नावाला आलते ते. आणि जास्त भरेल पण नव्हतं म्हणजे थिएटर म्हणजे इनविन हम्म 10-12 जण असतील फक्त. हम्म हा तिथं ते पण एक मला म्हणजे पब्लिकचं तिथं पण कळताना पॉईंट ऑफ व्ह्यू काय की त्यांना इंटरेस्ट नव्हता येत वाटतं की काय काय माहिती काय विषय होता. पण मला तर भरपूर आलता इंटरेस्ट. हो बरोबर. म्हणून ते घरचे गप्पा त्याने चालू केले, काय केले. हम्म तेच ना पण आता एक्झॅक्टली. तिथे कट टू दुसरं काही सैराट पिक्चरला पण मी गेलतो पाहिला. सैराट पिक्चरला सगळी ऑडियन्स एकदम शांतपणे पाहू राहिली. हा बाकी सगळे कपल्स होते पण सगळे शांतपणे पाहू राहिले, हे पाहू राहिले, ते पाहू राहिले. पण आपण जरा असं नाही करायला पाहिजे. मला तसा डिफरन्स वाटतो नाही का थोडा मला. म्हणजे ओव्हरऑल की एक मूवी एक्सपिरियन्स पण नाही का मराठी मूवी बघताना थोडा खराबच होतोय नाही का. नाही हा त्यांची मला वाटतंय ना खराब का बरं होते कारण की त्याची आपण मेंटॅलिटी तशी झाली असेल पाहिजे वेळेस की जरा मराठी पण तो हा आता हा कसं एक्सपेक्टेशन राहतं ना. बोर आहे बुवा आता काहीतरी आपण आहे. पाहिलेलं बोर आहे. हो आणि हो आपण काय आपण एक्सपेक्टेशन काय ठेवतो आपण पाहिलेलं कोणत्या राहतं कॉन्जरिंग सारखे पाहिलं राहतं आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा तरी भारी नाही राहणार मराठी पिक्चर म्हटलं तरी. पण तुम्ही तसं नका बघू ना. आता जारण पिक्चर मी जर पाहिलं ना मराठी याच्यामध्ये सर्वात भारी हा आणि मला सर्वात चांगला हॉरर मध्ये एकदम भारी आवडला. त्यांची जे होतं ना विजन्स त्या हम्म आरशात ते दिसणं भरपूर भारी भारी म्हणजे त्यांनी शॉर्ट्स घेतलेले त्याच्यात. त्याला आपण अप्रिशिएट करायला पाहिजे आणि सपोर्ट करायला पाहिजे अशा पिक्चरांना पण की ज्याच्याने ते पुढं हा पार्ट 2 येतील आणि ते पण इन्स्पायर होतील आणि अजून काही ना काहीतरी करतील. आपणच जर त्यांना इन्स्पायर करणार तर ते मोठे मोठे प्रोजेक्टला का बरं कोण 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 100 कोटी घालवल. त्याला बरोबर. माहिती आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये का बरं घालवल. जर आपणच जर त्यांना सपोर्ट करणार नाही हम्म तर आपण जर पूर्ण सपोर्ट केला त्यांना तर ते 100 एखादा पण इन्व्हेस्टर पण विचार करेल ना. शेवटी त्यांना पण प्रोड्युसर शोध नाही. तो पण बरोबर. विचार करेल मी या 100 कोटी करण्यासारखं आहे का नाही. आता "ये रे ये रे पैसा 3" हा पण पूर्ण पिक्चर यूकेमध्ये कुठेतरी शूट झालेला आहे. त्यांना माहिती तेवढा त्यांना पैसा भेटणार आहे म्हणून त्यांनी केला ना.
बरोबर. हम्म. एवढं बाहेरच्या देशामध्ये शूटिंग करणं म्हणजे पण आता मराठी पिक्चरसाठी पण ती पण एक मोठी गोष्ट आहे ना. पण तरी त्यांना माहिती आहे थोडं रिटर्न भेटणार आहे. मग तसंच हो. जर इतर पिक्चरांना पण जर आपण जर पुढे गेलं की म्हणजे त्यांची पण एक नवीन सिरीज चालू होईल. जारणची. जारणमध्ये एंड पण पूर्णपणे एवढं दाखवलं नाही. सीरीज ते सेकंड पार्ट कधी करतील जर पब्लिक जेव्हा रिस्पॉन्स देतील ना मग तेव्हाच तसंच आपला मराठी पिक्चर पुढे जाईल. मला तरी असं हा. वाटतं. मराठी आता जे इंडस्ट्री. चांगले इम्प्रेस मराठी झालं पाहिजे. सक्सेस झालेले मराठी मूव्हीज आहेत, जसं हं. सैराट झालं, हो. नटसम्राट, दुनियादारी, हम्म. कटार काजल येस. दिसते, असे जे चांगले चांगले पिक्चर आहेत, हं. त्याचं सेकंड पार्ट वगैरे असं काही आलंच नाही किंवा पुढची स्टोरी कंटिन्यू झाली, असं हां, हां. कधीच झालं नाही. आता म्हणजे मराठी आता हाईपला एक त्याने लिमिटेड हां, कंटिन्यू नाही केलं. बरोबर. हां, हां. एकदा चांगलं गेलं बस त्याला हातात लावायचं नंतर. हो, असं नाही हो. की कंटिन्यू आता अव्हेंजर्सचे आता बघतो आपण किती पार्ट येतात, पार्ट येत कॉन्जरिंगचे आहे. किती पार्ट आलेत. असे बाहुबलीमध्ये बी त्यांनी वेगवेगळे मुद्दामून सस्पेंड हां, ठेवला होता. बाहुबलीचं पण सस्पेन्स ठेवला, सगळ्याच वेगवेगळे सस्पेंड ठेवला पार्ट होता. आले. आता हो, कसं हो. तसं एक आहे आणि जर आपण एक सकारात्मक बाजू बघायला गेलो ना, आता याने सांगितलं जारण, हं. तो पिक्चर आहे. आपले मराठीचे हॉरर जे मूव्हीज होते आधी त्याच्यात आणि आत्तामध्ये खूप डिफरन्स आहे. जे हं, आता हं. नवीन यंग डायरेक्टर्स वगैरे येतायत, हं. ते असे थ्रिलर झाले, डार्क कॉमेडी झाले, हॉरर झाले. इव्हन आपले आपले याचे पण राहतात ना साय-फाय वाले मूव्हीज, हो, हो. हम्म. तशा सुद्धा येतायत मराठीमध्ये. हां, म्हणजे म्हणजे यंग डायरेक्टर्स प्रयत्न फ्रेश चालूच आहे. हां. माइंडवाले. हां. हं. आधी काय होतं, आधी फक्त कॉमेडी राहायची किंवा हं. फॅमिली राहायची. कॉमेडी, फॅमिली येस. एवढंच हां. लव्ह लिमिटेड स्टोरी. होतं. म्हणजे पण तेच आता जे फॉर्म्युला नवीन फॉर्म्युला मूव्हीज बनवत होते. हां, तेच, हं, तेच. हम्म. आता नवीन जे डायरेक्टर येतात ते करू राहिले. म्हणजे काहीतरी हळू होते प्रोग्रेस, हां. पण जातंय पॉझिटिव्ह साइडला सुद्धा जातंय. मराठीच्या वेब जाते. सीरीज पण येतायत. एकच म्हणणं आहे, की मराठीचे आता जर ओ-टी-टी पॉझिटिव्ह कंटेंट साइडला पण जर येतायत. जात आहे ना, तरी पण हं. आपलं इंटरेस्ट गेला आपण पाहिजे. ॲज अ मराठी आपण सपोर्ट करायला पाहिजे त्यांना. भले हां, लाइक आपण तेच ना. ट्राय देऊ आता शकतो ते ना. ट्राय करतायत, आपल्या ऑडियन्सने सुद्धा ट्राय करायला पाहिजे, असं ट्राय म्हणणं आहे करू. माझं. मी म्हणतो बरोबर. एखादा पिक्चर नाही पाहिला आपण मार्वल आपण मोबाईलमध्ये पाहिलं, पण एखादा पिक्चर आपण मराठी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन ट्राय हां, करायला काही मराठी आला हरकत नाही ना. थिएटरला काय जाऊन हरकत बघा. नाही. काय आणि हरकत काय नाही. हरकत नाही. हां, बरोबर. आय थिंक नाही आपण का फक्त आपल्या इथं आय जे थिंक नाही का चालतात सगळ्यात जास्त हां, ते बोल. फक्त आपले लव्ह स्टोरीवाले पिक्चर हो, हो. आपले असे जुने बरोबर. चालले ते आणि महाराजांचे पिक्चर जास्ती करून हां, हां. आपल्याकडे म्हणजे बघायला हां, जाते इंटरेस्टेड राहते पब्लिक हां. म्हणजे महाराजांचे जेवढे याच्याने काय होतंय, त्याच्यामध्ये की बी कसा हां, महाराजांचं मूव्ही सोडून नाही का कोणत्याच दुसऱ्या टॉपिकवर रिस्क घेत नाहीये. आणि अजून एक म्हणजे हम्म. माझं एक पॉइंट होता, की मार्केटिंग प्रॉपरली होत नाहीये मराठी मूव्हीची. जे की हम्म. नॉर्मल जे लोकं आहे ना, जोपर्यंत आपण नाही बोलणार, आपण एखाद्या मूव्हीबद्दल कंटिन्यू म्हणजे नाही का, जो लोकली डिस्कशन होणार नाही ना, माउथ माउथ पब्लिसिटी म्हणतो ना, ती जोपर्यंत होणार हा. नाही, ती मूव्ही कोणतीच मूव्ही हिट नाही होऊ शकत. जसं की आता आपण एक साऊथची मूव्ही नरसिम्हा, महाअवतार नरसिम्हा. मी हा. काल बघून आलो. मी तुम्हाला सांगितलं, "अरे भाई मूव्ही खूप छान आहे." नाही का. ॲनिमेशन असून पण खूप छान आहे बोलतो आपण. जे हम्म. बघायला गेलो तर मस्त. भारतामध्ये अ, जे ॲनिमेशन मूव्हीज आहेत ते चालतच नाही. बिलकुल चालत नाही. कोणी बघायलाच जात नाही. बट ती मूव्ही बरोबर. का चालू राहिली? आज 20 कोटी त्या मूव्हीने कमवले. का कमवले? कारण त्यांचा कंटेंट पण तसा होता आणि त्यांनी त्या पद्धतीचं थोडंफार मार्केटिंग पण बोललो आपण. ते मार्केटिंग मग बऱ्यापैकी होतं. बरोबर आहे. तर सो मला बॉलिवूडवाले काय करतात, हां, हां, हां. ते क्रिएटिव्ह घ्यायला किंवा कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिक असतात, हं, त्याच्यावर बनवायला रिस्क घेतात. हं, आता हं. एक 2014 ची मराठी मूव्ही होती, कोर्ट नावाची. हो, खूप तर छान मूव्ही आहे ती. तिला नॅशनल अवॉर्ड भेटला होता, त्या हं. मूव्हीला. हो. पण खूप कमी लोकांनी बघितली ती. हां. पण त्याच्यासारखं सेम स्टोरी सेम आहे, स्टोरी म्हणजे थीम सेम आहे. तो हम्म. बॉलिवूडचा पिक्चर जॉली एल-एल-बी. हो. तो लोकांचा तोंडी पाठ आहे. त्यांना म्हणजे सगळे सीन्स पण आठवतात. असे म्हणजे ते लोकांनी त्याला जास्त महत्त्व दिलं. म्हणजे कोर्ट सारखा चांगला मूव्ही नाही केला त्याच्यात. म्हणजे विषय काय मला होतोय, की माहित नाही कोर्ट लोकं पहिली मूवी बार मला स्वतःला पहिले माहित नाही. पहिली बार तर मराठी लोकं मूव्ही बघायला, मराठी मूव्ही बघायला जात नाहीये. आणि जे जातात ते पण खूप कमी लोकं आहेत. त्याच्यामुळंच आय थिंक नाही का, की माउथ पब्लिसिटी आहे ना, ती खूप कमी होऊन जाते. कमी जसं होते. की बरोबर. मी जेव्हा लय भारी बघितली होती मी थिएटरमध्ये, हा. तर हां. तेव्हा पण खूप गाजला होता तो मूव्ही. तेव्हा पण ते माउथ बरोबर. पब्लिसिटीमुळे ना ते खूप, कारण खूप रितेश लय भारी लय देशमुख भारी लय भारी लय भारी. मोठा ॲक्टर, कारण बॉलिवूड ॲक्टर म्हणजे तो ॲक्चुअली बरोबर. बॉलिवूडमुळेच खूप जास्त फेमस झाला ना. मग हा. त्याच्यामुळं त्या मूव्हीला आपण बघायला गेलो. त्याच पद्धतीने ना मूव्हींना हाईप करता अजून येत नाहीये आय थिंक मराठी इंडस्ट्रीला. हम्म. बरोबर त्यांनी आहे. हां, बॉलिवूडवाले हां, कसे हां. प्रमोशनमध्ये जास्त हे करतात. आता प्रॉपर हां. नॅशनल मीडियामध्ये जातील, ते हा. ओ-टी-टी प्लॅटफॉर्म असतात तिथं हं, जातात, टीव्हीमध्ये हं. जातात, YouTubeच्या ॲडमध्ये सुद्धा येतात. हो, हो. हा. IPLचे जे टाईम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे ॲडव्हर्टाइज येतात, त्यांचे प्रमोशन्स येतात. हो, हो. म्हणजे इन्फ्लुएन्सर पण थोडं हेल्प करायला पाहिजे. इन्फ्लुअन्स सुद्धा हां. मराठी इन्फ्लुएन्सर जे पण असतील ना, त्यांनी पण अशा मोठे मोठे मूव्हीजला ना पुश दिलं पाहिजे. जसं आपण पण म्हणजे मराठी मूव्हीज, स्पेशली मराठी मूव्ही रिव्ह्यू झाले, असे मूव्हीजला रिव्ह्यू चॅनल असले ना, मग तसं लोकं ते पण बघून जाऊ शकतात, असं वाटतं मला. तेच. हं, एक्झॅक्टली बरोबर. बरोबर. करेक्ट. तर आता कोणती येणार आहे का आता एखादी अशी मोठी मराठी मूव्हीची? खूप एक्सायटेड आहे तुम्ही?
जारंगच पाहावं सगळ्यात पहिला मला वाटतं. हा हा मी तर कारण गेला मराठीवर बाबा, स्टार्टिंग गेला करणार आहे. थिएटरवर नाही गेला तो. अरे काय बी झालं. गेला तो. मी जर लास्ट कोणतरी शोला गेलो होतो तेव्हा. म्हणजे अरे तो आपण त्याला स्क्रीन पण त्याला पण नाही भेटलं रे. मला तर एक वाटतं की मी ऑडियन्स पाहिलं ना, एवढी नव्हती त्याला पण जास्त स्क्रीन्स नव्हते भेटले म्हणून लवकर काढला तो हम्म. थिएटर मधून. तोच एक प्रॉब्लेम होतोय की कारण सिंपल आहे की बिझनेसमॅन आपला बिझनेस आणि आपला फायदाच बघेल ना. सो जर जो ऑडियन्स नाही आले तर ते काढूनच टाकणार आहे. तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण महाराष्ट्रीयन लोक जर मूवी बघायला, मराठी मूवी बघायला नाही गेले तर ही इंडस्ट्री अजून खूप ढसळत बरोबर. जाईल नाही का. हा दसवत जाईल आणि मला तर वाटतं की आपण ट्राय द्यायला पाहिजे. ट्राय द्यायला काही हरकत नाही. द्यायला आपण पाहिजे. जसं बाहेरच्या पिक्चरला ट्राय देतो ना, आणि ते हम्म एखादा कोणी मित्र बोलला की अरे तो एक हॉलिवूडचा पिक्चर पाहिला का तू, ओपन आयमर, नाही तर आपण तर आपलं ओपन आयमर हे पण माहिती नसतं काय ओपन आयमर म्हणजे मिनिंग पण नाही माहिती राहत, तरी आपण पाहतो पिक्चर का बरं, की तो हॉलिवूडचा आहे म्हणून. हो तसंच हो माझं एक म्हणणं आहे की आपल्याला एखाद्याने जर सजेस्ट केलं ना की कोणता जरी पिक्चर आपला मराठी पिक्चर बोलला ना की आपण एक ट्राय द्यायला काही हरकत नाही वाटत मला. करून बघायचं, आवडलं तर आवडलं, नाही तर नाही. आणि तो तुझा पॉईंट मित्रांना ऑफ व्ह्यू सुद्धा राहतो. सांगितलं, मित्र सुद्धा बघत नाही. हो हो आता हा, ते पण एक मोठा प्रॉब्लेम. अरे कारण मीच ना, मी खरं सांगू का, मी स्वतः जे मराठी मूवीज बघितले ना, ते सर्व ना आपले लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्या टाइमचे जे काळाचे हा, मूवीज आहे ना, तेच. काळातले. इवन मी जसं स्टार्टिंगलाच बोललो की मी नॉन महाराष्ट्रीयन आहे. मी नॉन महाराष्ट्रीयन असून मी जुन्या मूवीज मला आवडल्या नवीनपेक्षा. तर मला वाटतं की Yes. कॉन्टेंट वाईज पण ना मराठी इंडस्ट्री खूप जास्त कोलॅप्स करून घेतली. कारण त्या टाइमची मूवी आता पण रेलेव्हंट आणि खूप फनी वाटतात, तर तुम्ही त्या टाइपचे मूवीज आता का बनवत नाही? कारण आता काय. असं हा नाहीये, की मला वाटतं, की मराठी ॲक्टर चांगले नाही. आता आपल्याकडे हा भरपूर चांगले ॲक्टर आहे चांगलेच मराठी ॲक्टर. भरत हो, जाधव बरोबर सारखे आहे. म्हण, सिद्धार्थ जाधव सारखे पण म्हण. सिद्धार्थ जाधव हम्म पण एक भारी ॲक्टर आहे, पण तरी लोकं त्याला रणवीर सिंग सारखे. पण हा मला वाटतं, की तसं नाही का माणसाची ॲक्टिंग बघायला पाहिजे आपण. हो भले ठीक आहे हो कसं असो, ॲक्टिंग बघायला पाहिजे. ते पिक्चरमध्ये त्याने कसं काम केलं, काही हा, नाही. पण त्याची तिथं ऍक्टिंग तो आता कशी, त्याचं वेगळं काम वेगळं कसं. पार्ट गेला तो आता इथून. पण मी सांगतो आपल्याकडे पण चांगले ॲक्टर आहे. त्यांच्या नावावर पण आपले पिक्चर चांगले चालू शकतात. आता मला सकाळीच माझं एका मित्रासोबत बोलणं झालं. हम्म तर त्याने मला सांगितलं की मराठी एक मूवी येते नवीन. हम्म कोणती. अवकारिका म्हणून एक मूवी येते. हम्म त्यात असंच काहीतरी एक फॅमिली आहे, तिचं एक माणूस आहे, तिची मुलगी, आणि त्यांचं स्ट्रगल दाखवलं. हम्म तर अशा मूव्हीजला आपण आता शक्यतो कसे करतात, आता हेच जर बॉलिवूड असेल किंवा टॉलिवूड वाले असेल तर त्याला जास्त लोक बघतात. पण ते हेच जर मराठीमध्ये आलं तर त्याच्यात एवढं हे नाही करत लोक. लोक केव्हा बघतात, जेव्हा काहीतरी एखादा त्याच्यातला सीन फेमस होतो, हा काहीतरी व्हायरल फेमस होतं. होतं, हा तेव्हा मग लोक फुल त्याला हे करतात. नाही आता आणि याच्यात पण एक विषय असा होतो, की आता फक्त सॉरी सर्वेश तुला मी मध्ये हे करतो, कारण की याच्यात रिलेटेड एक सांगतो तुला. हा, जसं आता एक मराठी पिक्चर जरी म्हणजे महाराजांचा एक मराठी पिक्चर आला, तो फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित राहतो. पण एखाद्या हिंदी हा डायरेक्टरने काढला छावा सारखा पिक्चर, तर तो पूर्ण ऑल जगभरात ओव्हर जातो. वर्ल्ड. करेक्ट ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जातो. का बरं? हा, अरे एक एक पॉइंट बोलायचं होतं, सॉरी. ही एक्झॅक्ट तू जो बोलला ना पॉइंट, की जगभर भाई हां. म्हणजे नाही का, मी एवढं सांगू शकतो की महाराजांबद्दल नाही का साऊथ मध्ये पण तेवढंच क्रेज आहे जेवढं महाराष्ट्रात आहे. पण लोक जे महाराष्ट्रीयन डायरेक्टर्स वगैरे असेल ना, ते नाही का तो जो नर्व आहे ना तो पकडत नाही. की बाबा आपण जर यांच्यावर येस. आपण जर राईट, प्रॉपर. राईट. हा विषय काय होतोय, मूवी तर बनवताय, मी मान्य करतो की मूवी बनत, पण मूवीचं क्वालिटी त्या टाईप त्या म्हणजे त्या लेवलची नसल्यामुळे काय होते ना, की जे डिस्ट्रीब्युटर आहे, जे लोक आहेत नाही, हे ते डिस्ट्रीब्यूट नाही करत मूवीज. मग जसं की तेलुगूमध्ये डब करून रिलीज करणं झालं, तमिळमध्ये डब. कारण त्यांना काय वाटतं बरोबर. की त्या लेवलची क्वालिटी नाही. स्टोरी तर सगळ्यांना माहिती आहे की तगडीच आहे. काय पण झालं हो. हा बोल ना बोल. आता याचं पण आता मूव्ही आता बाहुबलीचं आपलं आधी निघालं नाव. तर हम्म. बाहुबली जेव्हा पहिली रिलीज झाली होती ना, ती 4 ते 5 लँग्वेज मध्ये रिलीज झाली होती. हो 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 डब नाही, डायरेक्ट ओरिजिनलच 4 ते 5 लँग्वेज मध्ये रिलीज झाली होती. हो हो. तसंच जे आता महाराजांबद्दल काढतायत तुम्ही, तर तुम्हाला जर वाटतंय सगळ्यांना असं थोडी की महाराष्ट्र जनतेचेच महाराज आहे ते. नाही ना. हो एक्झॅक्टली. सगळ्यांचे ते. सगळ्याच लोकांचे. मग ते प्रत्येक ह्याच्यामध्ये पण काढलं पाहिजे. हा हा हो. मी ते म्हणजे पण तुम्ही हा भारतात सर्वांपर्यंत ती मूवी पोहोचली हां, पाहिजे. येस. सगळ्यांपर्यंत पोहोचली बरोबर. पाहिजे. तुम्ही हम्म. हिंदीत पण काढा, इंग्लिशमध्ये पण काढा, बाकी पण काढा. हम्म. लोकांना असं नाही की लोकांना इंटरेस्ट नाहीये. काही-काही लोकं आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे. तर त्यांच्या थ्रू राहतोच, सुद्धा राहतो. ते अरे होऊ शकतं त्याचं. मी जिथून येतो ना, तिथं महाराजांचं जे जयंती आहे अशा मोठ्या प्रकारे साजरा केली जाते ना, की तेच वाटणार होतं. नाही की तो तू तू महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी सेलिब्रेशन होतोय. सो आहे फॅन फॉलोईंग आहे तगडी, पण फक्त यांना ग्रॅब करता येत नाहीये. ते फक्त महाराष्ट्राच्या लोकांचा जो भावना आहे ना, तिथूनच थोडंसं पैसे काढून घ्यायचं, कमवून घ्यायचा विचार करताय. हां, त्यांनी ऍक्च्युअली महाराष्ट्रीय इंडस्ट्रीला सुद्धा वरती घेऊन जायचं विचार करायला पाहिजे. हम्म.
मराठी सिनेमा जे जे आहे ना, ते फक्त क्वालिटीच्या मागे जातच नाही. हा हा ते फक्त काय आहे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, लोकांनी हा येऊन जास्त बघायला पाहिजे. काय काय करतात, आता फॅमिली, आता मराठी म्हणलं की फॅमिली मूव्ही. आता मी जर बोललो की फॅमिली सोबत जायचं काहीतरी मूव्ही बघू, तर मराठी फॅमिली मूव्हीज. त्याच्यात कसं राहतं, ह्युमर राहतं काहीतरी, हो हो काहीतरी असं सॅड असं स्टोरी राहते. असं तेवढं ज्याला पुरतं ते लिमिट ठेवतात. पण तुम्ही रिस्क घेऊन आता जसा हा जारंग काढला, छान आहे, हम्म चित्रपट मस्त आहे, तो पण आवडला. तसं काहीतरी करा. जे कसं बरोबर लोकांना एक हुक राहील मराठी आणि मूव्हीज. काहीतरी एक युनिक स्टोरी म्हणजे काहीतरी, हां, काहीतरी युनिक, म्हणजे काहीतरी माणूस आहे ना ट्विस्ट डायरेक्ट आहे. शेवटी पिक्चर पाहिल्यानंतर विचारात पडायला पाहिजे. जसं मी जाणं मूवी पाहिलं ना, की हम्म खरं तिच्यात तो प्रॉब्लेम होता का, तो काय खरं तो जारांचा विषय होता, तिच्यावर कोण जारण केलं का, तिचा तो मेंटली प्रॉब्लेम होता. हम्म त्याचा मी विचार करत बसलो होतो. म्हणजे एवढी भारी स्टोरी होती त्याची नाही का, आणि एवढे सस्पेन्स पण चांगलं होते. म्हणजे असे काहीतरी अजून अजून बनवायला पाहिजे. आणि पब्लिकनी पण, मराठी लोकांनी पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे, आणि त्यांनी पण प्रत्येक लँग्वेजमध्ये त्याला रिलीज करायला पाहिजे. मला पण असं हां. वाटतं की हा जे एखाद्यानी समजा, आता मी जरी मराठी आहे ना, मी जरी गेलो कर्नाटकला, मी त्याला सांगाल की यार मी अजून पण प्रचार करतो यार, जारम मूवी बघ. पण तो जर सर्च मारा गेलो, तो म्हणे मेरे को तो मराठी नहीं आती, मेरे को लँग्वेज में चाहिए ना. मग हा तिकडे पण एक्झॅक्टली लँग्वेज बॅरियर येऊ शकतो. बरोबर आपल्याला रिलीज करून टाका तुम्ही, मी तर म्हणतो रिलीज करायला पाहिजे असं हा कारण प्रत्येक लँग्वेज मध्ये. जे कित्येक साऊथचे मूवीज जे आहेत ते खूप क्वालिटी वाईज खूप खराब असतात, कॉन्टेंट वाईज खूप खराब असतात, पण तरी ते ना हिंदीत डब होऊन ते किती हा प्रत्येक भाषेत रिलीज करता येते, की त्यांना माहिती आहे हां. बाबा की बा मे बी कॉन्टेंट थोडाफार इकडे तिकडे असू शकतो, बट आपण कंटिन्युअस जर रिलीज करत राहिलो तर आपले आणि त्यांची कसं एक कनेक्शन बिल्ड होतो ना. आपलं आता ऍक्टर सोबत, साऊथच्या ऍक्टर सोबत का कनेक्शन बिल्ड झाला, आपण जेव्हा सेट मॅक्स वगैरे त्या चॅनलवर जे आपण हिंदी डब मूवीज बघायचो, त्याच्याने काय झालं, आपलं कनेक्शन ऑलरेडी बिल्ड होता. जसं आपण म्हणजे नावाने ओळखत नसेल मे बी, बट फेसने ओळखायचो. अल्लू अर्जुन, प्रभास, जे 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 काही ऍक्टर होते आपण त्यांना म्हणजे एक फेसने ऍटलीस्ट ओळखायचो. त्याच्यामुळे आपलं कनेक्शन बिल्ड झालं. तसंच जर मराठी इंडस्ट्री, जे मराठी ऍक्टर्स आहेत, त्यांना पण जर त्यांचं कनेक्शन बाकी महाराष्ट्राच्या बाहेर पण बिल्ड करायचं असेल तर त्या लँग्वेज मध्येच पोचावं लागेल. आज टोनी स्टार म्हणजे आरडीजे कोण, का बरं आपल्याला आवडतं, कारण आपण त्या मूवीजला बरोबर. हिंदीमध्ये स्वतः आपण, कारण हिंदी आपल्याला समजते, हिंदीत बघितलं किंवा जी लँग्वेज येते त्या लँग्वेज मध्ये बघितलं, म्हणून आपल्याला एक कनेक्शन फील होतो. So मला वाटतं की हा याच्यानेच एक पॉइंट होता की अं, कारण आपण लँग्वेज वरूनच स्टार्ट केलं होतं, तर हा प्राईम एक्झाम्पल देतो तुला, म्हणजे आता या टॉपिक मध्ये तुला ऍड ऑन करायचं फक्त मला. प्राईम एक्झाम्पल, आता जसं आपण युट्यूब बघतो, हो युट्यूब मध्ये मिस्टर बीस्ट माहिती का तुम्हाला? आता हो हो मिस्टर माहिती आहे. बीस्टची ऑडियन्स त्यांनी वर्ल्ड वाईड कॅप्चर केली, पण त्यांनी सर्वात भारी काय पॉईंट केला की त्यांनी प्रत्येक सगळं लँग्वेज मध्ये त्याचे व्हिडिओ, बरोबर. त्याचे डब केले. म्हणजे पोस्ट करतो. हो हो डबिंग आर्टिस्ट ठेवलेले त्यांनी प्रत्येक लँग्वेज मध्ये, म्हणजे त्यांनी प्रत्येक लँग्वेज मध्ये त्याला उतरायचंय. प्रत्येक लँग्वेजचे त्यांनी इंडियामध्ये पण सेपरेट चॅनल बनवले. त्याच्यावर त्या सेपरेट लँग्वेजचेच चॅनल बनवले. टाकतो तो. हां. म्हणजे तो आता एवढं मिस्टर त्यांनी बरोबर पकडला. पण तसंच आपल्याकडे इंडियामध्ये एवढे लँग्वेजेस, इंडियन पण मला वाटतं सिनेमांनी पण तेच करायला पाहिजे, अरे की हा प्रत्येक लँग्वेजमध्ये त्यांनी लॉन्च करायला पाहिजे पिक्चर. आणि आणि असं पण नाही, जर एखादा पिक्चर, मला पण असं वाटतं की एखादा पिक्चर महाराष्ट्रात चालणार नाही, पण तो कर्नाटकला चालू शकतो, तो चालू तमिळला शकतो. चालेल. कारण की बरोबर. प्रत्येक इकडे ऑडियन्स वेगळी आणि प्रत्येकाला आवड वेगळी आहे ना प्रत्येकाची. हो बरोबर. अरे बरोबर. आणि अजून एक म्हणजे हिंदी ऑडियन्स जास्त असल्यामुळे आपण जर हिंदीमध्ये डब केला आपले मूवीज, तर ते जास्त लोक वायडर ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकते. आणि अजून एक म्हणजे की आपण आता मूवीजचं टॉपिक निघालंय, तर अ, जसं की ना मी एक ऑब्झर्व केलंय की आपले जे इंडियन मूवीज आहेत, कोणते रिजनल मूवीज जे पण जेवढे काय आहे, त्यांचा एक प्रॉब्लेम काय आहे की ते फक्त इंडियन ऑडियन्सचा विचार करतात. आपल्या लोकांनी बघायला पाहिजे. पण हे विचार नाही करत की इंडियन ऑडियन्स सोडून पण बाहेरची ऑडियन्स खूप 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 सारे ऑडियन्स आहे, ज्यांना आपण टार्गेटच नाही करत. जसं हॉलिवूड मूव्हीज आहे ना, ते वर्ल्ड वाईड टार्गेट करतात की पूर्ण वर्ल्ड मध्ये रिलीज करायचं आपलं. आणि आपण विचार बरोबर. करतो की मराठी मूवी महाराष्ट्रात रिलीज करायचं. तेलुगू तरी, आता तेलुगू दे साऊथचे मूवीज आहेत ते तरी ऍटलिस्ट हिंदीमध्ये आणि बाकी लँग्वेज मध्ये ट्राय करताय. पण मराठी मूवीज तर अजून रिजनलच आहे एक मूवी. जर आपलं जसं हिंदी आहे, आता हिंदी फक्त एक 5 गाणी टाकून देतील. सगळे मूवी रिजनल जेवढे पण इंडस्ट्रीज आहे The सगळे numbers पा count हा up with the 5 perspective गाणे. across the कोणाचा आवाज आहे? 1,000 एक मिनिट. to almost 1,500, 1,600 people. So I'll let people सौरभ, getting jumped, pulled in here. हां, एक सेकंड. कोणाचं आहे ते? मीटिंग जॉइन केली सौरभने. हो, झालं. झालं ना? हा. सो एवढं हेच म्हणणं होतं की आपण काय करतो, आपण फक्त इंडियन ऑडियन्सचा विचार करतो, त्यांनाच आपला कॉन्टेंट दाखवायचा विचार करतो. त्यामुळे काय होतं की 5 गाणे टाकून देतो, एक आयटम सॉन्ग टाकून देतो, एक 2 रोमॅन्टिक सॉन्ग आणि एक सॅड सॉन्ग. सो आपलं हा एक फॉर्मॅट आहे इंडियन मूवीजचा. पण जे बाहेरची ऑडियन्स आहे ते ऍक्च्युअली बघतच नाही अशा मूवीज.
त्यांना म्युझिकल मूव्हीज जे आहे त्यांना जास्त त्यांना म्हणजे ते बघतच नाही तसं त्यांना कनेक्शन फीलच होत नाही. जसं की आता आपण पुष्पा बघितला. पुष्पा आता ते हिरोईन सोबत रोमॅन्स करतोय आणि ते गाणं चालू होऊन जातं नाही का? ना 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 तो कोणतं गाणं आहे? तो चालू होऊन जातं. सो बाहेरच्या ऑडियन्सला ते कनेक्शनच फील होत नाही. भाऊ ते जस्ट रूममध्ये होतं. हे कुठं आले म्हटलं डान्स करायला. सो हा, तो हा. जो प्रॉब्लेम आहे ना, तो आपल्या मूव्हीज मधून थोडासा हळू नाही का काढायला पाहिजे, की हम्म. कारण जसं नाही का आपलं विक्रम मूव्ही बघितली का कोणी? जे तमिळ मूव्ही आहे हो, विक्रम. बघितले मी. विक्रम. हां. हो. त्याच्यात बघा एक पण असं सॉन्ग नाहीये. एक पण सॉन्ग नाहीये. मग त्या हां, ते टाइपची फक्त हां, त्यांनी हां. स्टोरीवर फोकस हां, केलेला आहे. एक्झॅक्ट. अशा टाइपमध्ये मूव्ही बनले तर कसं बाहेरची पण ऑडियन्स समजू शकते, की बाबा हां, ही मूव्ही अशी-अशी तेच. चालू आहे. पण आपल्या मूव्हीजमध्ये मध्येच एक गाणं हां, जंप मारून सिच्युएशनला तुम्ही सॉन्ग ठेवलं काय वाटत नाही. पण तुम्ही नुसतं ते लांबवायची 2-3 तासाची बनवायची म्हणून हो. मध्ये-मध्ये गाणी टाकले 7-8 तसं त्याला हां. काही अर्थ नाही. आता बरोबर. नाटू-नाटूने का बरं ऑस्कर जिंकला, की तो त्याच सिच्युएशनची रिक्वायरमेंट होती. सिच्युएशन काहीतरी हां, होतं हां. हां आणि म्युझिक पण बॅकग्राऊंडात ते मग समजून घेतलं त्यांनी, की बाबा हां, याचा डान्सचा पूर्ण माहोल आहे, बनलं बरं, प्रॉपर झालं. पण तेच हम्म. जर नाही का आपण तर एक हिरोईन भेटू राहिले आणि हात मिळवलं किंवा काय फक्त एक किस केली, बस चला बॅकग्राऊंडमध्ये स्वित्झर्लंड जाऊ राहिले ते. मग ते एक हम्म. थोडासा ना आपल्याला काय म्हणतो तो काय म्हणतो बाहेरच्या ऑडियन्सला ते कनेक्शन फील होत नाही ऍक्च्युअली असं आहे प्रॉब्लेम. बाकी काय नाही. हा, that's बाकी okay. स्टोरी वाईज तर आपण ओकेच आहे. जर हम्म. बाहेरचे डायरेक्टर येऊन इथं स्लमडॉग मिलियनेअर बनून ते ऑस्कर घेऊ शकतात. तर आपण का बरं आपल्या स्टोरीज घेऊन आपण म्हणजे ऑस्कर नाही जिंकू शकत? असं. बरोबर आहे. हं, बोला ना. हम्म. आता तुंबाड मूव्ही बघितलाय सगळ्यांनी? वॉव! हां. हो, बघितलाय? जबरदस्त, खतरनाक. तुंबाड मूव्ही बघितला तर तो वाटतो मराठी मूव्ही वाटतो, बट तो ॲक्चुअली हिंदी आहे. हो. तो येस, एक्झॅक्टली. बॉलिवूड बरोबर. मूव्ही आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे त्याचे जे मेन रायटर, डायरेक्टर आहे, ते मराठी आहेत. ते हो. महाराष्ट्रातले आहेत. पण हां. त्यांनी मराठी सोडून हिंदीमध्ये बनवला. ॲक्चुअली ती तुंबाड मूव्ही खूप अशी एक्सपेरिमेंटल मूव्ही आहे. खूप अशी हाय रिस्क वाली मूव्ही आहे. काहीतरी हम्म. तर 15-20 ते वर्ष लागलं कारण वाटतं त्या मूव्ही बनवायला. हो, बरोबर. ती काहीतरी 2018 ला आली ना, आय गेस? हां, हो. आय थिंक काहीतरी. 2018 ला आली आणि 24 मध्ये फेमस झाली. हां, आणि म्हणजे त्याच्यानंतर तिचा ते पण भुवन बममुळे फेमस झाली जेव्हा ते भुवन पण बम भुवन तिच्या बाममुळे. आता हा त्याचा तो बोलला सेकंड होता. पार्ट सुद्धा येतोय. हे आपल्या 2026च्या हो, स्टार्टिंगला कधीतरी. हो. बरोबर. तर त्याचा दुसरा पार्ट पण येतोय. ती आहे तर बॉलिवूड मूव्ही, पण हो. तिला जास्त एंगेजमेंट इकडची भेटली. आता हेच जर यांनी मराठीमध्ये केलं असतं किंवा मराठी याच्यामध्ये टाकली असती ती मूव्ही, हो. तर जे असं एवढी जर रिस्क घेतली असती, त्याला 7 वर्ष काहीतरी लागले वाटतं. अरे एवढी लय रिस्क खूप टाईम मराठीवाले कोणी घेतच नाही. अरे मी असं ऐकलं, की त्या मूव्हीचं जे तो पूर्ण याचा सीन आहे ना, आपला रेनचा सीन पावसाचा, त्या हां, हां. सीनला शूट करायला नाही का, जर त्यांनी मिस काही केलं ना, तर त्यांना नेक्स्ट इयरचं वेट करावं लागत होतं म्हणे. म्हणजे अरे बापरे! पावसाळ्याचा वेट हां. करावा लागत होतं. म्हणजे सुरेश पण तुला असं याचं आता तू जे बोलला ना त्याच्या विषय माहिती आहे का काय आहे, की आता जरी त्यांनी जरी मराठी इंडस्ट्री ट्राय केला ना, पण तरी त्यांचा एकच पॉइंट राहील, की हं. लोक येतच नाही पाहायला. तेच. हम्म. प्रॉब्लेम अरे कुठं नाही, होतो? लोकांचं अरे रिलीज आता हा रिस्क होते घ्यावी तुंबड लागेल ना. तिकडे आता ह्या हिंदीमध्ये रिलीज मूव्हीचं होता म्हणून बजेटच लोक गेले आता ना. ह्याच्यात काय आहे, हो, हो. हा सगळं जर मराठीत असतं तर महाराष्ट्रातलं मला नाही वाटत तेवढं ते लोकांनी त्याला प्राधान्य दिलं असतं. ना का नसेल बोन दिलं? बरोबर. आता बोन तुम्हाला बम पण याने बोलला काय असता केलं? कधी. अरे पण तुंबाडचं कोणी काय? ऐक ना, तुंबाड हां, बोला. ऐका. तेव्हा पण तो मूव्ही ॲक्चुअली फ्लॉपच होता. कारण तेव्हा पण लोकं गेले नव्हते मूव्ही बघायला. बरोबर. हां, इव्हन तेच. हां. तेच हिंदीमध्ये होतं. असून. एखादा नंतर सीन हां, फेमस हां, होतो, तेव्हा ते हां. मूव्ही हो, फेमस होतं. आणि बरं. त्याचं हा. परत रिस्क्रीनिंग पण होते. नंतर त्याचे नवीन पार्ट पण येतात. री रिलीज. आणि विषय कसं होतं, हा जो मूव्ही आहे, हा याच्यात एक तर स्टोरीमध्ये रिस्क आहे खूप. त्याच्यात खूप फॅन्टसी ते हे घेतलेली आहे ते स्टोरीमध्ये. तर त्याला असं मायथॉलॉजिकल ते सगळं याच्यावर फोकस केलेलं आहे. स्टोरी टेलिंगवर. हं, हं. नंतर जे हे त्याचं बजेट सुद्धा 20 ते 30 करोड आहे. बरोबर. बरोबर, आता बरोबर. हेच जर आता त्याच्यात कसं हिंदी लँग्वेज मेन ठेवली आहे. त्याच्यात हो. पण त्याचं मराठीचं पण आलं, इंग्लिशमध्ये पण आलं. हं. हम्म. तेवढी ती हे झाली. पण हेच जर मराठी प्रोड्युसरने केलं असतं, तर ते एवढे हे नाही करत. ते खूप हेजिटेट करतात. एक्झॅक्टली. ते अरे एवढं रिस्क घ्यायला, हे हेजिटेटचं करायला. मला वाटतं हेजिटेट का बरं करतील सर्वेश? आता समजून घ्या. आता मी आता पण पिक्चरचा अजून पण प्रचार करतो कोणता संध्याकाळी पिक्चर? फुलवंती पिक्चरचा. हां. तो हा. फुलवंती पिक्चर किती भारी म्हणजे मला तिच्यात ते प्राजक्ता माळीचा डान्स पण परफॉर्मन्स एवढा आवडला, स्टोरी पण आवडली, सगळं आवडलं. पण तरी त्या पिक्चरला आवड पण भेटलेली असं नाही त्या पिक्चरला पण आवड भेटलेली आहे. पण मला असं वाटतं की आता जे ग्राउंड लेव्हलला जे रिकग्निशन भेटायला पाहिजे त्या पिक्चरला, ते भेटत नाही. जसं ते भेटत नाही तिला. आता त्या पिक्चरला आवड भेटली ठीक आहे. त्या पिक्चरने पैसे कमवले असं प्रॉफिट कमवलं ते पण ठीक आहे. पण मग शेवटी तो फुलवंती म्हणजे एक आपली हिस्ट्रीच होती ना.
हो हो आपल्या एक ओरिजिनल घटनेवरच पिक्चर होता ना तो. तर अच्छा जे त्या गोष्टीला रिकॉग्निशन भेटायला पाहिजे ॲज अ मराठी पिक्चर म्हणून ते भेटलं नाही मला असं वाटतं. आणि जेव्हा हम्म, तो रिलीज झाला तेव्हा तो एवढा चालला. तर तो नंतर जेव्हा लोकांनी टीव्हीवर पाहिला, कधी याच्यावर पाहिला, मग तो थोडं जास्त चालला. काही पिक्चर असेच राहतात ना, जे चालत नाही थिएटरमध्ये, पण जे टीव्हीवर लागतात, नाही तर बरोबर. कोणी रिकमेंडेड केल्यावर चालतात पिक्चर. तसा तो चालला मला असं वाटतं. पण हम्म, जेवढा तो चालायला पाहिजे होता ना, जेवढी ते मला वाटतं, जेवढी त्या पिक्चरची स्टोरी आणि त्या हम्म, पिक्चरचं त्या प्राजक्त माळे आणि ते काश्मीरने पण चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. हम्म, त्या बरोबर. बाबतीत तेवढं मॅच नाही केला म्हणजे मला असं वाटतं. म्हणजे त्याच्यात त्यांच्या स्ट्रेंथ म्हणजे मूवीच्या स्ट्रेंथच्या हिशोबाने तेवढा रिझल्ट हं. नाही भेटला त्यांना. नाही भेटला. पण त्यांनी त्याच्यात असं पण नाही, की आपल्याला कुठं वाटतं, की त्यांनी कुठे कॉस्ट आपले काय ते म्हणतात कॉस्ट कटिंग केलेली आहे. हम्म, काय करेल त्यांनी, काय कमी बजेट लावलेलं आहे म्हणून. पण त्यांनी प्रॉपर त्यांचा सेटअप पण एवढा भारी. हम्म, सेटअप पण चांगला एकदम म्हणजे बॉलिवूड सारखा सेटअप त्यांनी मॅच केलेला आहे. त्यांच्या गाण्यामध्ये जर तुम्ही आता जरी बघितलं फक्त ॲज गाणं ते फुलवंती गाणं म्हणा, ते मन मंजिरा गाणं म्हणा. तुम्ही हम्म, त्या बॅकग्राऊंड पण बघू शकता ना, की आपल्याला त्याच्यात पण कळतं ना, की किती यांनी पैसा किती घेतला असेल, काय किती मोठा स्टुडिओ त्यांनी बुक केला असेल, किती गोष्ट लागल्या असेल, किती माणसं त्यांनी हायर केली. बरोबर. त्याला पण जास्त पैसे लागतात ना. त्याच्याने कळतं ना बजेट पण चांगलाच होता त्या पिक्चरचा. पण लोकांनी तेवढं रिकॉग्नाइज नाही केलं ना त्या पिक्चरला. त्यांच्या परफॉर्मन्सला रिकॉग्नाइज नाही केलं. केलं असेल पण बहुतेक मला माहिती नाही. पण मला वाटतं की मी जे जे आता जसं जातो ना, मी जर हम्म, लोकांना विचारलं ना, "तू फुलवंती पाहिला का?" तर मी नाही पाहिला भाऊ. त्यांना वाटतं की भंगार पिक्चर असेल. पण मी पाहिलं ना, मला वाटतं चांगलंच आहे. हम्म, हम्म. असं. स- म्हणून मला वाटतं इथं बजेटचा विषय नाही. हम्म. मराठी नाही, इंडस्ट्रीमध्ये बजेटचा बजेटचा तर विषय नाही. आहेच. बजेटचा तर लोकांचा विषय विषय, आहेच. मेंटॅलिटीचा विषय वाटतो मला इथं. जेवढी चुकी ह्या प्रोड्युसर यांची आहे, जे मूव्ही वगैरे बनवतात त्यांची आहे, तेवढीच जनतेची सुद्धा आहे, हो हो. ऑडियन्सची. हम्म, आता तुझं म्हणतो ना फुलवंती सुद्धा काय 4-4.5 करोडचा आहे फक्त. त्याचं बजेट सुद्धा तेवढंच आहे. तसं बॉक्स ऑफिस म्हणजे कसं आपण लिमिटच कमी सेट करतोय. हम्म. तर हं, बरोबर. तू हं. जर रिस्क घेशील, तुझं समजा आता जास्त सेट भारी करशील, काहीतरी स्टोरी मस्त करशील किंवा जास्त याच्यात पैसा घालशील व्ही-एफ-एक्समध्ये वगैरे म्हणा, तर लोकांना सुद्धा आवडेल बघायला, असं मला वाटतं. हा म्हणजे जसं की मल्याळम इंडस्ट्री आहे ना ते आपलं कमर्शियल मूवीज नाही बनवत जास्त करून त्यांची नाही. मूवीज असतात कॉन्टेंट वाईज म्हणून त्यांनी एक रिस्पेक्ट आहे आपल्या पूर्ण इंडियन इंडस्ट्रीमध्ये ना कमवली आहे त्यांनी की ते हे जे मल्याळम डायरेक्टर्स आहे आणि जे तिथून मूवीज येतात ना ते कॉन्टेंट वाईज खूप रिच असतात जसं अक्षय तूच मला सजेस्ट केली होती की मंजुमळ बॉईज बघ तशाच टाईपचे हं, खूप हं. सारे डिफरंट मूवीज भरपूर आहेत आहे. जे की खूप खूप हाय स्टँडर्ड आणि हाय क्वालिटी आवेश मूवी मी पाहिला पण. आवेशम बघितला म्हणजे असे काही स्टोरीज आहेत जे की महाराष्ट्रीयन जे मराठी इंडस्ट्री आहे इवन हिंदी इंडस्ट्री सुद्धा असे मूवीज बनवत नाही पण ते हं, हं. तिकडे बनते कारण तिकडचे लोक ना तिकडचं ऑब्झर्व केलं असेल तुम्ही की स्पेशली मल्याळम इंडस्ट्रीचे की ते लोक त्यांचा ऍक्टरला प्रेज नाही करत जास्त म्हणजे ऍक्टर गॉडने म्हणजे नाही का आपलं जसं हिंदी इंडस्ट्री आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये सुद्धा की ऑस्कर. ते हा म्हणजे त्यांचं मेन ऍक्टर आहे बाबा त्यांची एंट्री होईल स्लो मोशन मध्ये ते त्यांच्या मागे 4 लोक असं उडून पडतील मग एक फटका मारला त्या टाईपची मूवीज मल्याळम इंडस्ट्री जास्त बनवत नाही ते कॉन्टेंटवर खूप फोकस करतात सो आपलं मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीने पण स्वतःला रिइन्व्हेंट करावा की तुम्ही एक पर्टिक्युलर टाईपचा सिनेमा बनवा की ते हं. जेणेकरून तुम्हाला एक रिकग्नेशन भेटेल जसं की मल्याळम बरोबर. इंडस्ट्री का बरं वेगळी का दिसते की त्यांचे कॉन्टेंट असे असतात जसं की आता त्यांची सुपर हिरो मूवी कोणती होती ती तिचं नाव काय यार कोणती? मराठीमध्ये? नाही नाही ते आता मल्याळम होती इव्हन त्यांनी सुपर हिरो मूवी खूप कमी बजेटमध्ये 3-4 कोटी काहीतरी होती त्याच्यात बनवली वाटतं सो जर आपलं पोटेन्शियल आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे फक्त प्रयत्न करायचं प्रयत्न का नाही करत नाही का की तुम्ही हां, काहीतरी आउट ऑफ प्रयत्न द करा, बॉक्स हा रिस्क आउट ऑफ घ्या. द बॉक्स हा आउट ऑफ द बॉक्स करत नाही हां, काहीतरी आउट युनिक. ऑफ बॉक्स करा. आता कसं मराठी डार्क ह्युमन हम्म होतं आपलं. डार्क हॉरर आणि हा मराठी कधीच असं डोक्यात येतच नाही, की ते होऊ शकतं होऊ एकत्र. शकतं हा कॉमेडी मायथॉलॉजी, कॉमेडी हॉरर कॉमेडी डार्क येतो हां, काय फिक्स. डार्क हॉरर, मायथॉलॉजी, फॅन्टसी याच्यात हम्म. मराठीने गेलं पाहिजे असं मला वाटतं. हो हं, हो हं. लोकं विचार नाही करत मूव्ही बनवताना, की याचं किती काय येईल, काय नाही येणार. हम्म. आता आता काही मूव्ही अशा आहेत साऊथमध्ये, हम्म. त्याच्यात फक्त हं. ॲक्शनच आहे. हो हो खूप बरोबर. सारे स्टोरीला काही हे नाहीये, काही नाहीये. पण तरी पण लोकांना ते आवडतं. का? तर आवडतं कारण दिसायला चांगलं वाटतं ते. हो आणि एक्झॅक्टली केजीएफ, खूप केजीएफ. KGF बरोबर. डिस्कनेक्ट करा प्लीज. सलार सारखी मूव्ही. हा सलार हां, बघितली सोलार बी आहे. हो सलार मूव्ही ओके. तिचं काही मी स्वतः बघितली. मला ती बिलकुल नाही आवडली सलार मूव्ही. हा हा त्याच्यात हं, हं. फक्त ॲक्शन आहे. म्हणजे हा स्टोरी वगैरे मला एवढी नाही काय आवडली. KGF आवडली मला. केजीएफ हां, केजीएफ सोलार चांगली आहे. आवडली. सलार मूव्ही आता
सलार थोडं ना मूव्ही मला असं वाटतं की थोडं बॉलिवूडचं घेऊन थोडंसं घेऊन सायफाय म्हणतो ना आपण ते मूवी हम्म. त्यामध्ये मी तसं जर घेतलो सायफाय आपण तर मला काय तसं हरकत काहीतरी वाटत नाही ट्राय बघ. करा. हा हम्म. त्या मूवीचा सौरभ विषय कसा झाला असेल मला तरी असं वाटतं की आता तो एक एक्सपेक्टेशन बनवलाय जास्त त्यांनी होतं लोकांचे त्याच्याकडनं तो कोणत्या एक प्रभासकडनं. कॉपीच बनवला सलार पाहिजे सलारचं झोंबीवाली जर म्हणतोय का? झोंबीवाली बनवला हा हा झोंबीवाली पण पाहिला तो मी अर्धाच अरे पाहिला. छान हा. छान झोंबीवाली घ्या हे बाई इथे चांगलं हेच होतं प्रॉब्लेम. कॉमेडी होतं कॉमेडी चांगलं होती बरं का त्या पिक्चरची मला आवडली म्हणजे हा पण अर्धाच हा पाहिला तो मी नेमकी डाईट काय गेली प्रॉब्लेम होती बजेट वाढवा, रिस्क घ्या, नवीन नवीन हम्म. गोष्टी ट्राय करा. ऐका ना कॅमेरा कोणाचा चालू करा ना भाई जर असेल मोबाईलवरून कोण जॉईन आहे कॅमेराच नाही सगळेजण पीसीवर आहे. पीसीवरच आहे. पीसीवर आहे रे, कॅमेरा नाही कॅमेराच ना नाही. पीसीवर. बरोबर एखादा वेळेस आहे जरी ना कॅमेरा असता तरी बनवलं हा नसतं. ते कसं सगळे हा. दिसतं ना नाही म्हणजे नाही करणचं नाही, म्हणणं काय कळतं नाही का पण बाबा माहिती तुला का मी मी एक मग तुमचे चेहरे दाखव म्हणजे सोबत जेलमध्ये जाऊ ना आपण. सोबत जेलमध्ये. अरे नाही रे मी एकटा दादा वाटतोय नाही का दादा असं दादा मी माझं नाव चुकीचं सांगितलेलं आहे. ते पण नाव पण त्यांनी वेगळंच सांगितलंय नाव चुकीचं सांगितलंय. अं, शिश एडिटर शिश एडिटर याला धरायचं असलं पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा नाही का मी घरापर्यंत घेऊन जाईल त्याचे. अरे याला गेला नका बोलू पुढच्याच पासून केजीएफ ला आहे म्हणतो. डेव्ह जॉन्सन नाही नाही अरे ठीक आहे, प्रत्येकाचा एक व्ह्यू कंपनी पॉईंट वेगळा असू शकतो कारण प्रत्येक मूवी प्रत्येकाला आवडेल असं नाही काहींचं बरोबर. जॉनरा आवडण्याचं वेगळंच असतो आणि काहींचं वेगळं असतो जसं मला केजीएफ आवडली होती मे बी फर्स्ट पार्ट जो होता केजीएफचा तो थोडासा लेंदी होता समजायला कारण खूप सारे कॅरेक्टर होते सो ते थोडा हार्ड होतं पण सेकंड पार्ट कसं मला सेकंड पार्ट पेक्षा फर्स्ट पार्ट खूप आवडला होता इवन दो त्याच्यात खूप सारे कॅरेक्टर होते पण बिल्डअप चांगला केला होता त्याने प्रत्येक कॅरेक्टरला आणि त्याचा एक मोटिव्ह होता की बाबा मला या जगाचा सर्वात जास्त अमीर पैशावाला व्यक्ती बनायचं आहे आणि त्या हिशोबाने तो जातो ते ठीक आहे बरोबर आणि इवन सलार मध्ये पण मला काही पॉइंट्स आवडले होते सॉरी सलार मध्ये पण मला मूवीचा मला प्लॉट आवडला होता बट त्याने एक्झिक्युशन तो त्या पद्धतीने केलं नाही जसं की बरोबर. मला वाटतं सलारची कळायला स्टोरी खूप डीप आहे त्याच्यात यार किती किती डीपली त्यांनी ऍक्च्युअली पूर्ण त्यांनी एक हे वर्ल्ड बिल्ड केलंय त्यांनी एकदम हा हा म्हणजे एक पूर्ण एक हिस्ट्री दाखवता नाही आलं. त्यांच्यासाठी हा हिस्ट्री त्यांनी लिहिली त्यांचे त्या पूर्ण सलारसाठी की एक असा कबिले होते काय म्हणतात ते पूर्ण एक होते त्यांनी म्हणजे इव्हन त्यांनी पूर्ण हिस्ट्री चेंज करून टाकली की ते आहे अवेलेबल आताही तिथं आहे फक्त ते त्या लोकांना माहित नाही तेच हा मायथॉलॉजी हा अशा एक अशा गोष्टी करा. हा मला तो खूप छान थोडंसं वाटला तो ट्राय तो करा. हा खूप मस्त त्याने रायटिंग केली त्याबद्दल फक्त एक्झिक्युशन मध्ये त्यांनी आय थिंक बरोबर. ओव्हर द टॉप खूप जास्त गेले स्पेशली फॉर प्रभासला खूपच पॉवरफुल दाखवलं ते कल्की मे बी सेकंड पार्ट मध्ये क्लॅरिफिकेशन करू शकतो होऊ शकतं. कल्की हा. बघितलं होऊ शकतं. कल्की. अरे एक नंबर भाऊ खूप कल्कीचं छान कल्की पण आता त्याच्यात किती गोष्टी आहेत. त्याची स्टोरी एकदम युनिक घेतलेली त्याच्यात आणि जी अशी काहीतरी घेतलेलं आहे, जे सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांच्या डोक्यात तो प्रश्न आहे. हो हो बरं आहे की नाही? खूप चल छान हा कसं येणार आहे असं तसं ते डोक्यात आहे. नंतर त्यांनी त्यांचं स्वतःच ते येतात स्पेसशिपने वगैरे ते सगळं वेगळं दाखवलं. जवळपास 600 ते 700 करोडचा मूव्ही येतो. 1000 कोटी छापलं त्यांनी तेच सही आहे अरे मग आणि विषय कसा अजून एक होतो गोष्ट ते रिस्क घेऊ शकले कारण त्याच्यात प्रभास होता जरी प्रभास आणि फ्लॉप मूवी देत त्याच्यामध्ये असेल पण चांगले हा ॲक्टर आहेत ना. हा 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 मग त्याच्यामध्ये आता एक्झॅक्टली तो पॉइंट आहे की मार्केटिंग आणि मेन म्हणजे महाराष्ट्रात जोपर्यंत हे बघ, मी एक पण पहिलेच आपल्याला स्वतःला कमी लेखतो. हा अजून एक प्रॉब्लेम काय माहितीये का जोपर्यंत महाराष्ट्राचे लोक सपोर्ट नाही करणार तोपर्यंत मूवीज ते रिस्क नाही घेऊ शकत आता मला विश्वास आहे की मी 50 कोटीची मूवी बनवू राहिलो मराठीत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक ऍटलीस्ट 50 कोटी मला रिटर्न काढून देतील जर हां, हा कॉन्फिडन्स माझ्यात हा कॉन्फिडन्स असेल तर मी काय करेल मी 50 कोटीचा मूवी बनवल आणि हा मूवी मी प्रत्येक भाषेत डब करेल मग काय होईल बरोबर. जरी बाकी भाषांमध्ये ही मूवी चालली नाही तरी मला एवढा विश्वास राहील की बाबा मला महाराष्ट्रातून एवढे पैसे चालेल. रिटर्न येऊन जातात पण हा म्हणून प्रॉब्लेम केव्हा हा सुटेल माहिती आहे का? एक पाऊल हे येतील तेव्हा समोरून एक पाऊल पुढे येईल. एक पाऊल बरोबर करावं लागणार आहे. एकदम हो असं मी बरोबर. 10 किलोमीटर चालतो, तू ये नंतर हळूच, असं नाही चालणार. म्हणजे एक बाकी पाऊल जर यांनी वाढवलं तर ऑडियन्सला पण एक पाऊल पुढे जावं लागेल. जावं लागेल असं एक-एक करूनच ते होणार आहे सक्सेस, नाहीतर मग नाही होणार. बरोबर. हम्म. नवीन पिक्चर आला की फक्त ट्राय द्यायचा मराठी पिक्चर हम्म. मला तर असं वाटतं की एकदा जाऊन हा बघायला पाहिजे आता बरोबर. ट्राय त्याच्यानंतर द्यायचा आपल्याला आणि मग आवडलं ना तू आवडलं खरंच जर चांगला असेल तर मग तू आपण जे म्हणतो ना एक मित्रांना हा सांगायला हा ते आपण आपल्या लोकं पद्धतीने करून त्यांनी जे पिक्चरपेक्षा पिक्चरपेक्षा सीरियल बघणं जास्त हे करतात. हो हो म्हणजे महाराष्ट्रामध्ये सीरियल बघणं खूप हे फेमस आहे.
हो, आता डेलीच काही बघतो. पण असतं, काही पण तेच रिपीट काहीतरी तीच स्टोरी, तीच स्टोरी. ते सासू इव्हन सुनाचं भांडण. मराठी गाणे सुद्धा, मराठी गाणे पण खूप चांगले गाणे खूप आहेत चांगलं. मराठीमध्ये. भरपूर बट चांगलं आहे. लोकं हिंदी ऐकतात, टीव्हीवर जे लागतात ते ऐकतात. आणि हो. आता मराठी गाणी फेमस होतायत, बाहेर पण होतायत. पण ते कशामुळे? होत आहे, होत आहे. Instagramमुळे. Instagramवर कोणीतरी रील बनवली, त्याच्यावरती गाणं हां. लोकांना आवडायला लागलं. आता ते गुलाबी साडी वगैरे, काळी बिंदी हो. असे गाणे आहेत. ते नाही, लवकर फेमस झाले. बाकीचे जे मराठी गाण्यांपेक्षा हे गाणे लवकर मराठी गाणे फेमस झाले. कारण त्याच्यावर कोणतरी काहीतरी केलं. बरोबर. जसं Starbucks आपले ते ब्रँडिंग करतात ना, की हं. त्यांचं नाव चुकीचं लिहून लगेच लोकं फोटो टाकतात. मग लोकांना एक क्रेज लागलं, माझं नाव काय टाकतील. तसंच याच्यावर बी मराठी गाणे आधी फेमस नाही झाले, जेवढे आत्ता होतायत. हं, हं. हे रील्स बनवल्यामुळे वगैरे त्याच्यामुळे. एक्झॅक्ट. सोशल मला तरी मीडियाचा वाटतं, की वापर करायलाच पाहिजे आपण असं पण मराठीच्या गाण्यांमध्ये. जे रिसोर्सेस अवेलेबल आहे त्याचा वापर सुद्धा करायला पाहिजे. YouTube हं. झालं, Instagram झालं, Facebook सगळे झालं, झाले, ॲड झाल्या. ॲड्स झाल्या. हां, याचं सुद्धा इंडस्ट्रीमध्ये मराठीवाल्यांनी केलं पाहिजे. आता मी बिग बॉस बघायचो आधी. त्याच्यात पण लोकं यायचे हिंदीवाले, की आमचा मूव्ही येतोय, हा हं. तुम्ही बघा. असे जे बाहेरचे जे शो आहेत दुसरे, त्याच्यात हो. सुद्धा जाऊन प्रमोशन केलं पाहिजे. बरोबर. आता कपिल शर्मामध्ये नाही येत लोकं. हां. येतात. येतात, त्यांना प्रश्न विचारतात, ते सगळ्यांशी संवाद साधतात. मग लोकांना पण वाटतं ना, क्युरिओसिटी जागते, हं. क्युरिओसिटी निर्माण होते. आता स्क्विड गेम काय जो विषय? आहे, स्क्विड गेमचा बरोबर. जो सेकंड पार्ट येणार होता. हो. सेकंड नाही, कितवा? सेकंडच ना? हां, सेकंडच. सेकंड सीझन जो येणार होता, त्याच्यात त्यांची मुलाखत झाली होती. त्याच्यातले जे जिहून वगैरे ते जे ॲक्टर आहेत, हं. त्या ॲक्टरचं नाव आहे जिहून. तर त्यांचा मुलाखत झाली होती. त्यांनी मुलाखत दिली. लोकांना मग त्याच्याबद्दल क्रेज निर्माण टेक्निकल झालं, आलं. की अरे मला तर बघायचंच आहे. हां, आपल्याला कळतच नाही मराठी मूव्ही कधी येतात आणि कधी कधी जातात. जातात. काही समजतच नाही. आता जेव्हा मी आता माझ्या घरचे बोलले, की "आम्हाला पिक्चरला जायचं, कोणता मूव्ही चालू आहे बघ." तेव्हा मला कळलं, की 2 नवीन मराठी मूव्ही आले. क्या बात है! हं. तेव्हा कळलं. असं काही त्याचं बरोबर. समजूनच येत नाही कुठं. आता हो. कसं, अ, आता नवीन हिंदी मूव्ही येणार आहे. त्याचा कसा YouTubeला हां, ट्रेलर खरंच येतो, तुझे बोला ना, "ये रे रे पैसा" आणि येतो, त्याचा बाप Instaला ॲड येते. काही ना हं. काहीतरी होतं. हं. पण मराठी मूव्हीचं कुठे काही समजतच नाही. कधी आला, कधी गेला. हां, हां, हां. हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मोठा प्रॉब्लेम. खूप प्रॉब्लेम. लोकांना जर माहितीच नाही पिक्चर आला, तर ते जाणार कसं काय बघणार? आणि आपण ब्लेम एका पार्टीला नाही करू शकत, की यांची चुकी आहे किंवा ऑडियन्सची चुकी. हं. चुकी दोघांची सुद्धा आहे. हं. बरोबर. दोघांना एक-एक सगळं सॉल्व्ह करूनच ते हा प्रॉब्लेम दूर होणार आहे, असं मला विषयाचा तरी वाटतं. विषय मला तर वाटतं काय झालं आता मराठीमध्ये ना फेस नाही राहिलाय. जसं हं, पहिले जुन्या काळी फेस होता ना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, हं, हं. महेश बरोबर, कोठारे. बरोबर. हे जे फेस होते ना, की त्यांचं पिक्चर लागलं की आता जसं हिंदीमध्ये कसं राहतं सलमान खानचा भले पिक्चर ट्यूबलाईट भंगार होता, तरी त्यांनी कमवले पैसे. तसं मराठी इंडस्ट्रीमध्ये आता तसा फेस राहिलेला नाही. मला तर असं वाटतं की तसा ॲक्टर अजून बॉम्ब हां, बॉम्ब गँग. हां. बरोबर ती पिक्चर वाचली त्यांची. मग बरोबर. तेच ना, असं असं नाही राहिलेलं. पहिले जुने पिक्चर का बरं मराठी एवढे फेमस होते? अशी बनवा-बनवी सारखे, दे हां, दनादन बरोबर. सारखे. कारण की ते होते ना, कारण की ते अशोक सराफ म्हण, लक्ष्मीकांत बेर्डे म्हण, या ॲक्टरमुळे फेमस होते ते पिक्चर. आता मला मराठी इंडस्ट्रीला पण एक असा एखादा फेस पाहिजे मला तर असं वाटतं आणि ते फेस भेटेल कधी? जर आपण त्यांना चान्स देऊ. तरच एखादा हं. फेस घडेल ना. मला तर बरोबर. मराठी इंडस्ट्रीमध्ये आता पण किती भारी ॲक्टर आहेत. त्यांचा यूज करायला पाहिजे. भरत जाधव सारखे म्हण. हां, आय अजून ते भावे, भावे, आय भावे ते. आय थिंक ना आता कोणी तो ॲक्टरच्या आहे. फेसपेक्षा जर डायरेक्टरचा फेस जर फेमस होता गेला ना, तर इंडस्ट्रीसाठी हां, खूप चांगलं आहे. कारण जसं बरोबर. साऊथमधून बघा आता ॲक्टर पण फेमस आहेत, पण आपल्याला डायरेक्टर लोकांचे पण नावं माहिती. माहिती आहे. राजामौलीचं नाव माहिती आहे, एस. शंकरचं नाव बरोबर. माहिती आहे. विक्रमचा डायरेक्टर आपला काय याचं नाव? अरे मला वाटतं डायरेक्टर कधी फेमस होईल जेव्हा स आपण जर म्हणजे डायरेक्टर म्हणजे काय मार्केटिंग करेल तो. हो. मार्केटिंग त्याची हिरोला कशी मार्केटिंग करतो तो. त्याचा हां. हिरो वरतीच डायरेक्टर वरती विषय तो आहे. म्हणजे बरोबर. जर एखाद्या मराठी पिक्चर मध्ये पण जर सिद्धार्थ जाधव सारखा कोणता तरी एखादा हिरो जरी वरती आला ना, किंवा त्याच्या मागे ऑटोमॅटिक आपण पण सर्च करू ना, की अरे पिक्चरला भारी डायरेक्टर कोण होता? मग तो डायरेक्टर ऑटोमॅटिक तो पण फेमस होईल. मला तर असं वाटतं. पहिले आधीच्या एखादं काळात कसं होतं, आधी टीव्हीवर ॲडव्हर्टाइज यायच्या, सगळ्या हं. गोष्टी व्हायच्या. मग लोकांना आधी कसं लोकं टीव्हीच बघायचे फक्त. आता टीव्ही सोडून लोकं मोबाईल जास्त बघतात. सोशल मीडिया इव्हन जास्त बघतात त्याच्या हं. मोबाईलमध्येच. बरोबर. तर मग टीव्हीवर ते ॲडव्हर्टाइज लागून काही फायदाच नाही. तुम्ही मोबाईलमध्ये केलं, मोबाईलमध्ये आलं तर ते तेव्हा समजेल कुठे काहीतरी जे गोष्टी आहेत, जिथे सगळे लोकं सध्या असतात, सोशल मीडिया झालं, अशा या सगळ्या गोष्टी. तिथं जर हं. आलं एक त्याला मला तरी मार्केट भेटलं. एक वाटतं, की जर होत असेल मराठी करण जाधव, पिक्चर जेव्हा एखादा रिलीज होत असेल करण ना, जाधव. रिलीज होणार असेल, तरी त्याची मार्केटिंग होत असेल. फक्त मला एक वाटतं, की ते आपल्यापर्यंत नसेल पोहोचत. कारण की हं, हं. त्यांच्या एंड मला वाटतं होत असेल. ज्या बरोबर. ज्या जोराने ज्या जोराने हिंदी पिक्चरची होत असेल, तेवढं नाही म्हणते, पण होत असेल.
म्हणजे ते मराठी पिक्चर म्हटलं तर मराठी शो मध्ये जातील ते, ना की हिंदी शो मध्ये जातील. मला तरी असं वाटतं. हम्म. मराठी त्यांना माहिती आहे का, हा पिक्चर मराठी ऑडियन्सच बघणार आहे. म्हणून मला वाटतं आपण कंटेंट पकडतो ना, आपण हेच कंटेंट हेच हे कोण बघा, हा पिक्चर जो बघतात. टाकलाय प्रॉब्लेम आहे ना, व्हॉट्सअप ग्रुपवरती. हा जो प्रॉब्लेम आहे ना, ह्याच्याबद्दलच म्हणतोय मी. म्हणजे कसं, आता समजा मी एक मराठी मूव्ही काढली, हा तिचं नाव आता समजा दुनियादारी घेऊ आपण. दुनियादारी मी हा काढली. हम्म. दुनियादारी कशी, मैत्री हा महाराष्ट्रातच नाही आहे ना, बरोबर. मैत्री ऑल ओव्हर इंडिया आहे. हो. तर मैत्री, मी या प्रेम. मल्टिपल लँग्वेज मध्ये काढलेला मूव्ही, समजलं का? म्हणजे हम्म. कसं, तेच म्हणतोय हा मी, की आता हा पिक्चर जर मराठीच लँग्वेज मध्ये झाला असेल तर ते मराठी ऑडियन्सलाच टार्गेट करते, ना की हिंदी हिंदी ऑडियन्सला. हा हेच ते तेच म्हणतोय तुला. बाकीच्यांना मग पण यांनी केलं जर पाहिजे. मल्टिपल लँग्वेज मध्ये जर केलं ना, जर त्याला रिलीज, तर मग आता काही प्रॉब्लेम नाही. आता आता जे चांगले चांगले इन्फ्लुएन्सर आहे, डॅनी पंडित झाला, असे हम्म. जे चांगले चांगले इन्फ्लुएन्सर आहे, हा, त्यांच्याकडून सुद्धा लोक सुदामे. आपल्या मूवीचं प्रमोशन करून घेतात, हो जे हो आपण हो. मराठी लोक नाही करत. जे फेमस हम्म. इन्फ्लुएन्सर, म्हणजे एक ऍक्टिव्ह राहतो ना आपण सगळीकडे, की कुठं काय चालू आहे, इंस्टाग्रामला कोण फेमस आहे, इथं कोणाचं काय चालू आहे, कोणाचं जास्त लोक ऐकतात, किंवा कोणाला जास्त लोक प्रेफर करतात बघायला. आता त्या हम्म. इन्फ्लुएन्सरला जर पटलं की हा मूवी चांगला आहे, लोकांनी बघितला गेला पाहिजे, तर त्यांच्याकडून लोक इन्फ्लुएन्स होऊन तो मूवी बघतील. बरोबर. आता समजा करण जाधवला समजा 100 लोक बघतायत, 100 लोक जेन्युइन त्याचे लोक आहेत. जर करण जाधव बोलला की हा मूवी गाईज एकदम मस्त आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, मला आवडलाय, तर ते 100 लोक 100 मधले 70 तरी बघतील. बरोबर. 30 लोकांचा काहीतरी इश्यू असेल, किंवा काही लोकांना बघायची नसेल, तर 30 लोक तरी 70 लोक तरी बघतील. करेक्ट. असं केलं गेलं पाहिजे. ते लोक आणि नाही करत. त्यांची पण माउथ पब्लिसिटी होईल. हां, आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे बॉलिवूड ॲक्टर आहेत, ठीक आहे? बॉलिवूड ॲक्टर आहेत. आता मी एडिटिंगमध्ये म्हणून मला ह्या गोष्टीची खबर आहे. जे हम्म. बॉलिवूड ॲक्टर आहेत, जे पडद्याच्या पुढचे, पडद्याच्या मागचे, बॉलिवूडमध्ये जे पण लोक आहेत, ते सगळे स्वतः सोशल मीडिया अकाउंट बनवतात. हो. सोशल मीडिया नॉट ओन्ली Instagram, हम्म. बट YouTube अकाउंट सुद्धा. अच्छा. YouTubeवर कंटेंट टाकतायत. काही मेकअप करतायत, हम्म. जेवण बनवतायत, कुठे फिरायला जातायत, काहीतरी नवीन शॉपिंग करतायत. ह्या गोष्टीचे सुद्धा व्हिडिओ टाकतायत. हम्म. मुळात बघायला गेलं, त्यांना गरज आहे त्या गोष्टीची हम्म. नाहीये. म्हणजे पैशांच्या हिशोबाने त्यांना गरज आहे. कोणी पण YouTube चालू करतं. लोकं काय करतात, असं ह्याच्याने नाही करत. मोस्ट ऑफ द लोकं पैशासाठी YouTube चालू करतात. हम्म. आता त्या माइंडसेटने जर बघायला गेलं, तर त्यांना गरज आहे YouTube चालवायची नाहीये. ते ऑलरेडी फेमस आहेत, ऑलरेडी त्यांचे आहेत. बट ते YouTubeला का जातायत? कारण त्यांना पाहिजे, की त्यांना ओळखलं गेलं पाहिजे. आजकाल टीव्ही कोणी बघत नाही. जे सीरियलचे बी लोकं आहेत, सीरियलमधले जे हिंदी सीरियल, म्हणजे मराठी सीरियल, हम्म. असे जे सीरियलचे लोकं असतात, ते सुद्धा YouTubeला अकाउंट बनवतात. YouTubeला स्वतःचे कंटेंट टाकतात. YouTubeला स्वतःचे पॉडकास्ट झाले, किंवा स्वतःचे व्लॉग्स झाले, ते टाकतात. कारण का? तर त्यांना पाहिजे, की लोकांनी त्यांना ओळखावं. म्हणजे असं ओव्हरऑल सुद्धा यांनी, त्यांना रिलेव्हंट राहायचंय. हम्म. हां, रिलेव्हंट राहायचं म्हणून सगळीकडे ते ट्राय करतात. तसं आहे, मराठी लोकांनी सुद्धा केलं. मराठी ॲक्टर्स आहेत, त्यांनी सुद्धा केलं पाहिजे. जे बाकी आता सगळे मूव्हीचे जे नवीन-नवीन मूव्ही येतात, त्याच्याबद्दल टाकलं गेलं पाहिजे. म्हणजे कसं लोकांना वाटेल. लोकांना माहितीच नाही कुठे जाऊन यांना बघायचंय. आता मला माहितीच नाही, एखादी गोष्ट एक्झिस्टच नाही करत. हम्म. जी मला माहितीच नाही एक्झिस्ट करते, ती मी कसं काय बघायला जाऊ? बरोबर. हम्म. हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि बाकी ऍक्टर्सनी पण एकमेकांच्या मूवीजला प्रमोट करायला पाहिजे, म्हणजे जे पण बरोबर आहे, ऍक्टर्स. हा ना. बरोबर. सपोर्ट आपण करायला पाहिजे. आपण जर महाराष्ट्राला म्हणतो, फक्त महाराष्ट्राला इथं कोणीच म्हणजे असं म्हणत नाही, की कोणी ह्या राज्यात त्या राज्यात. महाराष्ट्राला जर आपण सपोर्ट करणार नाही, तर ऑटोमॅटिक जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील. भाषेचे प्रॉब्लेम, हे हां, बाकीचे प्रॉब्लेम ते ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील, जर आपणच सपोर्ट करणार नाही. ते आणि आपणच ती किंमत ती नाही जी दिली म्हण तर आहे ना, बाहेरचे काय ती जी देणार आहेत? म्हण आहे ना, ती जर आपणच चुकीची पाडू शकतो, की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो. ही म्हण आपल्याला हो. चुकी पाडायची. हां, ही ते म्हण होतंय, आली तसं म्हणजे होतंय. करतात ना. हां. बरोबर. तेच. हा. सो ओव्हरऑल आपण आतापर्यंत जे टॉपिक, स्पेशली हा टॉपिक जो आहे ना, हा टॉपिक खूप खूप मोठा टॉपिक आहे. याच्यात अजून खूप काही बोलू शकतो आपण. आणि बरोबर. आज मला वाटतं, की आजसाठी तरी ॲटलीस्ट या टॉपिकवर आपण इथं संपवावा. आणि आपण डेफिनेटली या टॉपिकवर आपण अजून परत व्हिडिओज बनवू, नक्कीच, नक्कीच. जेणेकरून काय होईल, नक्की. की बाकी लोकांना ना आपला मेसेज काय आहे, आपण काय म्हणायचं म्हणजे बोलायचा प्रयत्न करतोय ना, ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर जर मला वाटतं, की आपण नेक्स्ट टॉपिक डेफिनेटली काहीतरी चांगलंच घेऊ. बट जर कोणी व्हिडिओ बघत असेल, जे पण व्हिडिओ बघताय तुम्ही, तुम्हाला काय कोणत्या टॉपिकवर आमचं डिस्कशन हवं आहे? जर
आमचं जे मत आहे ते जर लोकांपर्यंत पोहोचत असेल तर, आणि लोकांचंही मत आम्ही घेऊ त्याच्यात, त्याबद्दलही आम्ही बोलू की कोण काय बोलते, कारण प्रत्येकाचा व्ह्यू पॉइंट खूप डिफरंट असतो. प्रत्येकाचं प्रत्येकासाठी जो राईट असतो एकासाठी रॉंग पण असू शकतो. सो हे सगळे डिस्कशन आम्ही इथं करणार आहोत. त्यात आमचे सुद्धा आम्ही भांडणही करू, कारण आमचे सुद्धा काही मत डिफरंट असू शकतात. ते बरोबर. पहिला कारण दिवस आहे म्हणून जरा आणि आज सोफिस्टिकेटेड. आणि आज हा, जे चर्चा झाली, आज जे बोलणं झालं याच्यावर पण काही वाटत असेल की काही बरोबर आहे, काही चुकीचं आहे, तर ते पण त्याच्यावर पण कॉमेंट्स सांगून द्या. मध्ये डेफिनेटली सांगा. हा, सो थँक्यू सर्व आणि इथं आले. अजून ऍड ऑन हा, करायचं मला याच्यात, की हे जे आम्ही आहे, हे आवाज आमचा नाही, हा तुमचा पण आवाज आहे. आम्ही तुमच्यासारखे सामान्य लोक इथं महाराष्ट्रातले, बरोबर. जे ग्राउंड आपण जे बघतो ना, आपले 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 लोक जे पाहतो आपण आजूबाजूला, तेच आम्ही. म्हणून बेझिझक तुम्ही बोला, बेझिझक तुम्ही सांगा कोण काय पॉईंट बरोबर होता, काय नाही. आपण सगळे आपलेच आहे. शेवटी आपण एकच आहे. शेवटी आपण माणूसच आहे. बेझिझक 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 बोला तुम्ही. माझं तर असं म्हणणं आहे. कमेंटमध्ये आयडियाज द्या आम्हाला, की आम्ही असं बोलू तसं बोलू. कारण की आता ही आमची आत्ताची सुरुवात आहे. पण बरोबर. त्याला सपोर्ट सपोर्ट झाला तर चांगलीच गोष्ट होईल आम्हाला पण, आणि हो. आपल्या महाराष्ट्राला पण, आणि आपल्यातलाच कोणतं तरी माणसं पुढे जातील. ती शेवटी जी लाईन म्हटलं तीच मी, असं मला ते वाटतं, की आपण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय आजपासून खेचायला नाही पाहिजे, तरच मराठी माणूस पुढे जाईल. परफेक्ट. अक्षय भाई खूप भारी बोलले आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि अजून एक पॉइंट, की आम्ही फक्त आता महाराष्ट्राबद्दल नाही, तर आम्ही आपल्या देशाबद्दल सुद्धा विचार करणार आहोत. मी सर्व पॉइंट्सवर जे काही आपल्याला आपल्या पॉलिटिशियनला क्वेश्चन करता येईल, आपण डेफिनेटली इथं डिस्कस करू. जेणेकरून जेवढे लोक आपल्याला बघून जर ट्विटर झालं कुठं जाऊन जर ते कॉमेंट करत असेल ना, स्पेशली त्या जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना टॅग करून त्यांना क्वेश्चन विचारत असेल ना, खूप योग्य आहे. कारण मी एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यात मी एक एक हिंदी व्हिडिओ होता तो ऍक्च्युली. त्याच्यात का बोलला तो, की तुम्ही 15 ऑगस्ट येईपर्यंत ना तुम्ही एक क्वेश्चन विचारा अथॉरिटीजला फोटो वगैरे टाकून, की जसं की रोड खराब असेल, खड्डे असतील, तर त्याचा फोटो टाका. तिथले तुमचे लोकल जो पण एम-एल-ए, एम-पी जे पण असतील त्यांना टॅग करा आणि तिथं लिहा सरळ एक क्वेश्चन एकच लिहा, की तो नाही का पीकेचा डायलॉग होता, काय होता ते, की रॉंग नंबर. ये रॉंग नंबर आहे. हा, तेवढंच करा फक्त. त्याची जेणेकरून काय होईल, एक छोटंसं चेंज आपण आणू शकतो. कारण सोशल मीडियामध्ये बरोबर. अगदी खूप पॉवर आहे. आपण खूप काही चेंजेस आणू शकतो. आपण जोपर्यंत बोलणार नाही, आपला आवाज उठवणार नाही, तोपर्यंत या देशात काहीच बदल होऊ नाही शकत. आपल्याला ती आपल्या महाराष्ट्रापासून, आपल्या जिल्ह्यापासून, आपल्या गावापासून सुरुवात करायची आहे. तर सगळ्यांनी डेफिनेटली हा जो इनिशिएटिव्ह आहे, ज्याने कोणी उचलला होता मला नाव नाही माहीत. मी डेफिनेटली जर मला कुठं परत व्हिडिओ दिसला तर मी डेफिनेटली त्याला कॉमेंटमध्ये वगैरे त्याचं नाव लिहून टाकल. मग तुम्ही एवढं काम डेफिनेटली करावं असं नम्र विनंती आहे. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. आणि धन्यवाद. बाय बाय. बाकी धन्यवाद. सर्वांनाही धन्यवाद बाय इथं बाय. आल्याबद्दल. बाय बाय. बाय बाय.